नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट सचिन मोरे. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायदा लेक्चर सिरीज मध्ये आपण ह्या लेक्चरला महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, हा कायदा मोठा आहे, आपल्याला 10 गुणांसाठी आहे. याचे मी 2 लेक्चर करेन. सुरुवातीपासून 82 कलमापर्यंत एक लेक्चर आणि 99 कलमापासून पुढे 163 कलमापर्यंत दुसरं लेक्चर, असं 2 लेक्चर आपण करूया. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 2 मध्ये आपल्याला व्याख्या दिलेल्या आहे. त्यातली तिसरी व्याख्या सक्षम प्राधिकारी, कॉम्पिटंट अथॉरिटी. हा शब्द प्रयोग या कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही शक्तींचा वापर करण्याच्या किंवा कोणतेही कर्तव्य किंवा काम पार पाडण्याच्या संदर्भात वापरण्यात आला असेल तेव्हा सक्षम प्राधिकारीचा अर्थ पुढील प्रमाणे घ्यावा. आता अ मध्ये कसा घ्यावा सांगितलंय बघा. बृहन्मुंबईच्या संदर्भात आणि कलम 7 नुसार पोलीस आयुक्ताची नेमणूक केलेल्या क्षेत्राच्या संदर्भात. आता तुम्हाला बृहन्मुंबई माहिती आहे महाराष्ट्रातली, आणि जिथं जिथं पोलीस आयुक्तालय आहे महाराष्ट्रात तेही ठिकाणं माहिती आहे. तर अशा ठिकाणी सक्षम प्राधिकारीचा अर्थ घ्यायचा आयुक्त. ब मध्ये वरील खंड अ मध्ये म्हणजे बृहन्मुंबई आणि जिथं पोलीस आयुक्त आहे, वरील खंड अ मध्ये उल्लेख केलेल्या क्षेत्रा व्यतिरिक्त म्हणजे बृहन्मुंबई आणि आयुक्तालयाचं वगळून द्या जागा, त्या क्षेत्रा व्यतिरिक्त इतर क्षेत्रा संदर्भात राज्य शासनाने विशेष रीतीने शक्ती प्रदान केलेली असेल तेव्हा सक्षम प्राधिकारीचा अर्थ घ्यायचा जिल्हा दंडाधिकारी किंवा अधीक्षक किंवा अप्पर अधीक्षक असा होतो. क महसूल विभागाच्या संदर्भात सक्षम प्राधिकारीचा अर्थ घ्यायचा आहे महसूल आयुक्त. मित्रांनो, पुढची व्याख्या दिलेली आपल्याला खाद्यगृह 5अ. खाद्यगृह ज्या कोणत्याही ठिकाणी लोकांना प्रवेश दिला जातो जिथे अशा स्थानाचा म्हणजे त्या जागेचा ठिकाणाचा, जिथे अशा स्थानाचा मालक असणाऱ्या किंवा त्या स्थानात मध्ये हितसंबंध असणाऱ्या किंवा त्या स्थानाची व्यवस्था पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून त्या जागेवर म्हणजे त्या स्थानावर किंवा त्या जागेवर खाण्यापिण्याकरता कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय दिले जाते ते ठिकाण म्हणजे खाद्यगृह होय. आणि त्यात मग खाद्यगृह व्याख्येमध्ये अल्पोपहार गृह, उपहार गृह, कॉफी गृह यांचा किंवा ज्या दुकानात किंवा दुकानाजवळ लोकांना खाण्यापिण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय पुरविण्यात येते अशा दुकानांचा समावेश खाद्यगृह मध्ये होतो. परंतु त्यात लक्षात ठेवा, खाद्यगृह मध्ये कशाचा समावेश होत नाही तर सार्वजनिक करमणुकीच्या स्थानाचा समावेश खाद्यगृहाच्या व्याख्येमध्ये होत नाही. आता आपल्याला 9 आणि 10 अशा 2 व्याख्या बघायच्या आहे. तर पुन्हा इथं मक्या लक्षात ठेवा. आता मक्या म आणि इथं क, म म्हणजे मनोरंजनाचं स्थान आहे आणि क म्हणजे करमणुकीचं स्थान आहे. आपण गुंगीकारक औषधी द्रव्य त्या कायद्यामध्ये सुद्धा मक्या या निमोनिक्सचा वापर केलेला आहे. आता 9वी व्याख्या सार्वजनिक मनोरंजनाचे स्थान. या शब्द प्रयोगाचा अर्थ संगीत, गायन, नृत्य किंवा कोणतेही मनोरंजन किंवा खेळ सगळ्यांना महिरपी कंस आहे यांची किंवा यांच्या साधनांची ज्या ठिकाणी सोय व्यवस्था केलेली असते, ज्या ठिकाणी पैसे घेऊन लोकांना प्रवेश देतात किंवा तिथे प्रवेश केलेल्या लोकांकडनं पैसा गोळा करण्याच्या उद्देशाने लोकांना प्रवेश दिला जातो असे कोणतेही ठिकाण असा सार्वजनिक मनोरंजनाचे स्थान म्हणजे ठिकाणचा अर्थ होतो. आणि त्यामध्ये शर्यतीचे मैदान, सर्कस, चित्रपटगृह, बिलियर्ड रूम, बँकेट रूम, व्यायामशाळा,
दानपट्ट्याची शाळा, पोहण्याची जागा, स्विमिंग पूल, नृत्यगृह यांचा समावेश होतो. हे आहेत सगळे सार्वजनिक मनोरंजनाचे स्थान. का तिथं लोकांकडनं पैसा घेऊन लोकांना प्रवेश दिला जातो. आता पुढे सार्वजनिक करमणुकीचे स्थान म्हणजे निवासगृह. भोजन आणि निवासगृह एकत्र असतात, लॉजिंग बोर्डिंग म्हणतो आपण त्याला, आणि जिथं जेवणाची पण व्यवस्था आहे. निवासी हॉटेल आणि त्या संज्ञेमध्ये अशा जागेत किंवा जागेजवळ मधुशाळा, ट्रॅव्हल, मद्यगृह, बियरचे दुकान किंवा मद्यार्क, नाडी, ताडी, गांजा, भांग किंवा अफू यांचे दुकान यासारख्या ज्या कोणत्याही खाद्यगृहात लोकांना कोणत्याही प्रकारचे मद्य किंवा मादक औषधी द्रव्य खाण्यापिण्यासाठी दिले जाते, अशा खाद्यगृहाचा सुद्धा समावेश सार्वजनिक करमणुकीचे स्थान यामध्ये होतो. मित्रांनो, आता पुढे पोलीस अधिकारी किती नंबरला दिलेली व्याख्या? कलम 11ला. आता बंदोबस्ताला 2 पायावर साधा पाया पोलीस उभा आहे. ही ट्रिक तुम्ही वापरा. बंदोबस्तासाठी 2 पाया म्हणजे 11 नंबरवर उभा पोलीस. तर पोलीस अधिकारी या संज्ञेचा अर्थ या कायद्यानुसार नेमलेले किंवा नेमले असल्याचे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो. आणि या संज्ञेमध्ये कलम 21 किंवा 22 नुसार नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अप्पर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो. आता 13 नंबरची व्याख्या आहे मित्रांनो आपल्याला सार्वजनिक जागा. आता जी जागा खाजगी नाही ती सार्वजनिक जागा. सार्वजनिक जागा या संज्ञेत किनाऱ्यालगतचा प्रदेश, प्रत्येक सार्वजनिक इमारतीच्या किंवा स्मारकाच्या जवळपासची जागा आणि पाणी काढण्यासाठी, धुण्यासाठी, स्नानासाठी, मनोरंजनासाठी ज्या जागेवर लोकांना जाण्या येण्याची मुभा म्हणजे मोकळीक असते, अशा सर्व जागांचा समावेश सार्वजनिक जागा यामध्ये होतो. आता आपल्याकडे एक भारतात पाहिलं तर ज्या सार्वजनिक जागा आहे का जिथं कोणीही जाऊ येऊ शकतं, एखाद्या नदीचा घाट किंवा हुतात्मा स्मारक किंवा गार्डन शासनाने बनवलेलं सार्वजनिक जागा आहे. तर बघा 13 तुम्हाला सार्वजनिक जागेची व्याख्या किती नंबरला आहे लक्षात ठेवायचं. तर आपले भारतीय लोक काय करतात, अशा जागेवर कचरा आणि घाण करतात. मग जिथे 13 वाजलेले असतात ती सार्वजनिक जागा. म्हणजे तुम्हाला सार्वजनिक जागेचं कलम 2 मधलं उपकलम 13 हे सापडणार आहे. मित्रांनो, आता कलम 14 नेमणुकीचे प्रमाणपत्र. निरीक्षकाच्या PI श्रेणीच्या किंवा त्यापेक्षा कमी श्रेणीच्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला त्याची नेमणूक झाल्यानंतर अनुसूची 2 मध्ये प्रश्नाची जागा आहे. नेमणुकीचे प्रमाणपत्र कलम 14 ला आहे. निरीक्षकाच्या म्हणजे PI श्रेणीच्या किंवा त्यापेक्षा कमी श्रेणीच्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला त्याची नेमणूक झाल्यानंतर अनुसूची 2 मध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येईल. असे प्रमाणपत्र राज्य सरकारच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्याच्या मुद्रेनिशी शिक्क्यानिशी देण्यात येईल. कलम 14 मधलं दुसरं पोटकलम. नेमणुकीच्या प्रमाणपत्रात नामनिर्दिष्ट केलेली व्यक्ती ही जेव्हा पोलीस दलात असण्याचे बंद होईल, आता तो रिटायर झाला म्हणजे तो पोलीस दलात असण्याचं बंद झाला, किंवा त्याला बडतर्फ केलं म्हणजे तो पोलीस दलात असण्याचं बंद झाला. तर नेमणुकीच्या प्रमाणपत्रात नामनिर्दिष्ट केलेली व्यक्ती म्हणजे तो पोलीस अधिकारी ही जेव्हा पोलीस दलात असण्याचे बंद होईल त्यावेळी हे नेमणुकीचं प्रमाणपत्र रद्द बातल होईल. किंवा अशा व्यक्तीला जितक्या मुदतीसाठी पोलीस दलातून निलंबित केलेलं असेल तितक्या मुदतीसाठी सुद्धा ते प्रमाणपत्र अंमलात असल्याचे बंद होईल म्हणजे अप्रवर्ती होणार आहे. 14चा पाडा 14 दुने 28. पुढचं कलम लगेच 14 दुने 28 आहे. तर पोलीस अधिकारी हे नेहमी कामावर आहेत असे समजणे वगैरे.
तर मित्रांनो, इतर कोणत्याही सेवांपेक्षा पोलीस दलाची सेवा निश्चित वेगळी आहे. म्हणूनच कलम 28 मध्ये तरतूद दिलेली आहे की पोलीस अधिकारी हे नेहमी कामावर आहेत असे समजणे वगैरे. एक, रजेवर नसलेला किंवा ज्याला निलंबित केलेले नसेल असा प्रत्येक पोलीस अधिकारी हा नेहमी कामावर आहे असे या कायद्याच्या सर्व प्रयोजनांसाठी समजण्यात येईल. रजेवर असला तर नाही तात्काळ बोलवलं जाणार गरज पडली तरी, आणि निलंबित केला तर नाही बोलवलं जाणार. त्या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस अधिकारी हा नेहमीच कामावर आहे असे या कायद्याच्या सर्व प्रयोजनांसाठी समजण्यात येईल. आणि राज्याच्या एका भागात काम करण्यासाठी नेमून दिलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही संख्येच्या अशा पोलीस अधिकाऱ्यांना किंवा अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या गटाला राज्य शासन किंवा महानिरीक्षक तसा निर्देश देतील तर, म्हणजे आता त्यांची ड्युटी कोणत्या जिल्ह्यात आहे, पण जर राज्य शासन किंवा महानिरीक्षकाने तसा निर्देश डायरेक्शन दिलं, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही इतर भागात जास्तीची ड्युटी करायला, तिथं काही इलेक्शन आहे किंवा काही यात्रा आहे किंवा काही कारणाने दंगा झाला, तर कोणत्याही इतर भागात जोपर्यंत त्यांची सेवा आवश्यक असेल तोपर्यंत त्या भागात कोणत्या वेळी पोलिसाच्या कामावर ठेवता येईल. आपल्याला माहितीये हिवाळी अधिवेशन महाराष्ट्राचं कुठं असतं, नागपूरला. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, त्याच्यामुळे आपलं राज्याच्या दुसऱ्या भागात असलेले अनेक पोलीस त्यावेळी ड्युटी करण्यासाठी नागपूरला जातात. आता हे झालं हिवाळी अधिवेशनाचं उदाहरण. मग तसं तुम्ही कुठे दंगा झाला, दंगल झाली किंवा इतर आणखी काही उद्रेक होण्याचा संभव आहे, कुठे निवडणुकीचे टप्पे महाराष्ट्रात जसे काही वेगवेगळ्या होतात, तर जिथं जास्त पोलीस दलाची आवश्यकता आहे, पोलीस बळाची, तर राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात असं ड्युटीवर पाठवलं जातं राज्य शासन किंवा महानिरीक्षकांच्या निर्देशानुसार. 28 मधलंच 2, अत्यंत निकडीचे प्रसंग वगळून इतर प्रसंगी या कलमानुसार जी कोणतीही बदली करण्याचे ठरविले असेल त्या संबंधी महासंचालक व महानिरीक्षक हे महसूल आयुक्ताला व जिल्हा दंडाधिकाऱ्याला सूचना देईल. सूचना कशाबद्दल देईल? का बदलीबाबत. आणि गुप्तता राखण्याची आवश्यकता असेल त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत अशा बदलीच्या कारणाचा खुलासा पण करेल. पण गुप्तता राखण्याची आवश्यकता जर असेल तर त्यावेळेस कारणाचा खुलासा करणार नाही. पण गुप्तता राखण्याची आवश्यकता नसेल तर मग बदलीचा खुलासा सुद्धा त्या सूचनेचा करणार आहे. आणि मग उक्त अधिकारी व त्याच्या हाताखालील व्यक्ती अशी बदली करण्यासाठी सहाय्यभूत होईल अशी सर्व वाजवी तजवीज करतील. मित्रांनो, आपल्या ह्या कायद्यातलं मोठं कलम आहे हे कलम क्रमांक 33. आता ते जरी आकाराने खूप मोठं असलं कलम, तर त्याच्यावर प्रश्न तयार करायला गेले तर मग फार मर्यादा येतात. व्यवस्थित समजून घेतलं तर कलम सोपं आहे. तर कलम 33 सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार. कलम 33च्या तरतुदींचा भंग केला तर शिक्षा तुम्हाला 131 कलमामध्ये वाचायला मिळणार आहे. 33 ची शिक्षा 131 ला. कितीचा फरक आहे? 100 वाढवायचे 33 मध्ये, किती झाले? 133, आणि 2 कमी करायचे 131. हा 2चा फरक आहे. 100 वाढून 2 किंवा 98 मिळवले म्हणण्यापेक्षा 33 चे केले 133 आणि 2 कमी, असं सोपं जातं. 131 ला शिक्षा. तर पुन्हा कलम 33चं शीर्षक बघूया. सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनिमयासाठी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार. या कलमानुसार नियम किंवा आदेश करता येतात. त्यामध्ये फेरफार, बदल किंवा ते विखंडित करता येतात. म्हणजे आज काढलेला नियम त्याच्यामध्ये उद्या फेरफार केला किंवा तो नंतर विखंडितही केला. कारण हेतू काय आहे? रहदारीचं विनियमन करायचंय, सुव्यवस्था राखायची. लायसन देणे, नियंत्रण ठेवणे, मनाई करणे अशी कामं करायची आहे. आयुक्त पोट कलम 1 मधील सर्व बाबींसाठी
जिल्हा दंडाधिकारी आता नियम कोण करत? तर आयुक्त करत पोटकलम 1 मधील सर्व बाबींसाठी. जिल्हा दंडाधिकारी कशासाठी नियम करतील? तर पोटकलम 1 मधील खंड अ, खंड ब, ड, डब, ई, ग, र, ट, यू या खालील बाबी वगळून इतर बाबींसाठी जिल्हा दंडाधिकारी नियम करू शकतील. आणि अधीक्षक कोणते नियम करतील? तर या पोटकलमाच्या खंड य धरून उपरोक्त खंडाखाली येणाऱ्या बाबींसाठी. या कलमातील पोटकलमे पुढे संक्षिप्तपणे मांडली आहेत. पुस्तकात जरा सविस्तर आहे. आपण परीक्षेच्या दृष्टीने स्मार्ट स्टडी करायचा म्हणून मी वाचून व्यवस्थित संक्षिप्त मांडणी केलेली आहे. या कलमातील पुढे संक्षिप्तपणे मांडली आहेत. कलमातील पोटकलमे संक्षिप्त मांडली आहेत. सविस्तर अभ्यासासाठी या कायद्याचे कोणतेही पुस्तक अभ्यासू शकतात. आता हे इथं मी अशा प्रकारे नियम, आदेश, फेरफार, लायसन देणे याच्या संदर्भात इथं एककडनं इकडं बाण घेतलेला आहे बघा. आणि कोण कोण कुठं कुठं करू शकतं आपण ते सुद्धा सांगितलेलं आहे. 1 घाट, धक्के. धक्के म्हणजे जिथं माल चढवला उतरवला जातो. घाट, धक्के. उतरण्याच्या जागा, प्रवाशांच्या उतरण्याच्या चढण्याच्या जागा. रेल्वे स्टेशन, हमाल, लायसन, मजुरीच्या आकाराचे प्रमाण. ब सार्वजनिक जागांवरील रहदारीचे विनियमन. घोडे, गाडी, सायकल, पादचारी, गुरे नेणारे यांच्याबाबत नियम करणं. क वाहने, जनावरे. ड वाहनांचे दिवे. ड बोटी, जहाज यावरील चित्रे, जाहिराती, वृत्तफलक आणि जाहीर नोटिसा. ड जाहिरातीचे साधन, प्रतिरूपण म्हणजेच रस्त्याच्या कड्याला असतात ते होर्डिंग वगैरे त्याबाबतचे नियम. का होर्डिंग असं लावू नये, का रहदारीला अडथळा येईल वगैरे, असं सोपं आहे. रस्त्यावरून जनावरे न नेण्याच्या वेळा म्हणजे कोणत्या वेळेत जनावरं नेऊ नये. आता जुन्या काळी आपल्याकडं शहरांमध्ये सुद्धा काही लोक बैलगाडीने वाहतूक वगैरे अशा गोष्टी करायचे. आता काळाच्या ओघामध्ये बऱ्यापैकी ती साधनं वापरली नाही जात. पण आता कायदा 51चा आहे. हत्ती, जंगली किंवा भयंकर जनावर. ग अवजड वस्तू, मशिड्या, लोखंडी लाकडी तुळ्या, वासे, कांबी, बाष्पयंत्रे, इमारती, लाकडे. वाहून नेणे, हे सगळं वाहून नेणे. वाहून नेण्याची पद्धत, कोणत्या वेळेत वाहून न्यायचं या अशा अवजड वस्तू आणि कोणत्या रस्त्याने म्हणजे कोणत्या मार्गाने जायचंय. बंदुकीची दारू, स्फोटक पदार्थ वाहून नेणे लायसन्स मनाई. संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत संसर्गजन्य रोग झालेला व्यक्ती म्हणजे तो पेशंट, ते जनावर किंवा त्या रोगाने संसर्गजन्य रोगाने मृत्यू झाला असेल तर ते प्रेत. जनावरांच्या बाबतीत कत्तल किंवा शौचात जाण्याची जागा वगैरे. दुर्गंधयुक्त पदार्थ आणि वस्तू याबाबतचे नियम. साथीचा रोग, त्याचा प्रसार रोखणे. निर्जंतुकीकरण करणे किंवा वेगळे ठेवणे. आपण आता कोरोनामध्ये आयसोलेशन बघितलेलं आहे, स्वतंत्र ठेवणे एखाद्या व्यक्तीला. पाणी पुरवठा साधन, पात्र आणि पाणी वापर याबाबतचे नियम. गायन वादन, ढोल ताशे, शिंगे, कर्कश वाद्ये. तर याच्या समोर मी मनीला शब्द घेतलेला आहे. आता मनाली, शिमला, कुलू मनाली मधलं मनाली माहिती तुम्हाला, तर मनालीचं फक्त काय करा, लीची वेलांटी न वर टाका मनीला. मग मनीला म्हणजे काय, मनाई, नियंत्रण आणि लायसन. जमाव, आता इथं इंग्रजी अक्षर सुरू झाले मित्रांनो, ह पासून. आणि आपल्या मराठी कायद्यामध्ये असंच असतं, ह पर्यंत जातात. ह येतं 8वं अक्षर आणि आय येतं 9वं इंग्रजी मधलं, तिथून पुढे इंग्रजी सुरू होतं. तर पुढे आहे ओ म्हणजे 15वं अक्षर. जमाव, मिरवणूक, मार्ग, वेळ आणि त्याची पद्धत याबाबतचे नियम. त्याच्यानंतर पी 16वं अक्षर येतं. रस्ता, उजेड, हवा आणि अडथळा याबाबतचे नियम. क्यू 17वं अक्षर येतं. इमारतीचे सामान, बांधकामाचं, मग त्या वाळू, विटा इत्यादी किंवा ती घोडा, जनावरे याबाबतचे नियम. आर पुढील बाबींसाठी मनीला म्हणजे मनाई, नियंत्रण आणि लायसन. मग रोषणाई करणे, सुरुंग, खड्डे, ध्वनिक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर याबाबत सुद्धा मनाई, नियंत्रण आणि लायसन याबाबतचे नियम. यस 19वं अक्षर येतं. मोडकळीस आलेल्या इमारती,
इतर कारणांमुळे धोका, रस्ता, जागा तात्पुरते बंद करणे याबाबतचे नियम. इमारत, ओटे, संरचना म्हणजे बांधकाम. संरचना म्हणजे गणपतीमध्ये काही हे बनवलं जातं किंवा बांधकाम चालू असताना काही रचना केली जाते किंवा मोठे होर्डिंग लावायचे असत तर काही स्ट्रक्चर उभारलं जातं, त्याला म्हणायचंय संरचना. मग इमारत, ओटे, संरचना बांधणे, दुरुस्ती करणे, पाडणे याबाबतचे नियम. रस्ता व इमारत यापासून 50 फुटाच्या आत होळी, अग्निशस्त्र, दारूकाम, बंदूक, इथं एअरगन हा शब्द आहे. फायर बलून, अग्निबाण याला मनाई. व्ही, स्मशानभूमी, धर्मशाळा, गावाची वेळ, सार्वजनिक स्थळ. डब्ल्यू मध्ये एक दिलेला आहे. डब्ल्यू मध्ये 1, 2, 3 आहे, त्यातला एक मक्या. सार्वजनिक मनोरंजनाचे स्थान. त्याच्यानंतर क म्हणजे सार्वजनिक करमणुकीचे स्थान. हा 9 आहे ना, हा 10 आहे. 2 मधला हा 9, हा 10. यास लायसन आणि नियंत्रण याबाबतचे नियम. मक्या 2 मध्ये म्हणजे मनोरंजनाचं स्थान, त्याचं नियंत्रण आणि संमेलनाचं ठिकाण, त्याचंही नियंत्रण. मक्या संमेलनाचं ठिकाण, तिथं प्रवेश, निर्गमन म्हणजे तिथून बाहेर पडणे, सुरक्षितता तिथली आणि तिथली अशांतता, शांतता अशांतता होऊ नये याबाबतचे नियम. डब्ल्यू च्या पुढे WA, तमाशा, मेळा, मेळा म्हणजे जत्रा, तमाशा, मेळा, नृत्य, गायन, नकला, रंगभूमीचे प्रयोग याबाबतचं लायसन आणि नियंत्रण, त्यासाठीचे नियम. वरील ह्या ज्या गोष्टी आहेत, तमाशा, नृत्य वगैरे, गायन, वरील कलावंत, प्रेक्षक यांच्या वर्तणुकीबाबतचे नियम. 3 WA मधला 3. प्रयोग, आता नाट्यप्रयोग वगैरे असतात. आता नाट्यप्रयोग आहे तर त्याचं काहीतरी पटका थकार, कथाकार याने लिखाण केलेलंच आहे, त्याला संहिता शब्द वापरला जातो. मग ते लिखित जे काय आहे, मग त्याला प्रमाणपत्र पण दिलं जातं का, काही हरकत नाही. याच्यामध्ये काही समाजविघातक लोकांचे मन भावना दुखावतील, काही दंगा वगैरे होऊ शकेल, असं काही याच्यामध्ये चुकीचं नाहीये त्या संहितेमध्ये, लिखाणामध्ये, नाट्याच्या वगैरे. मग त्याचं प्रमाणपत्र, त्याचं पूर्व परीक्षण म्हणजे अगोदरच पाहून घेणे एकदा लोकांसमोर ते सादर होण्याच्या अगोदर नाटक वगैरे. अपील व त्याची फी, आता समजा काही नाकारला असेल कोणाचं ते प्रयोगाबद्दलची परवानगी वगैरे, तर मग तो समोरचा व्यक्ती अपील करू शकतो. अपील करायचं तर त्याला त्याची फी किती आहे काय याचे नियम. त्याच्यानंतर असे जे नाट्याचे प्रयोग वगैरे होतात, त्या प्रयोगांच्या वेळा कोणत्या असाव्या, ते ठिकाण कोणतं असावं याबाबतचे नियम. WB, नृत्यशाळेच्या जागांना लायसन, नियंत्रण याबाबतचे नियम. X, सार्वजनिक मनोरंजनाच्या स्थानाचे तिकीट, पासाची विक्री याबाबतचे विनियमन किंवा त्याला मनाई. XA, खाद्यगृह, नोंदणी ते प्रमाणपत्र, खाद्यगृहाचं नोंदणी प्रमाणपत्र देणं, त्याबाबत नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठीचे नियम. मुदत संपली असेल तर त्याच्या नवीकरणाचे, रिन्युएशनचे नियम. Y, लायसन, परवानगीसाठी अर्ज, फी विहित करणे या कायद्यातील, परंतु या कलमातील उपबंध, नियम, लायसन, नोंदणी प्रमाणपत्रावरून कोणत्याही व्यक्तीला पुढील अधिकार असल्याचे समजले जाणार नाही. मुंबई दारूबंदी अधिनियम 1949, उत्पादन शुल्क अधिनियम, हैदराबादच्या मादक औषधी द्रव्यांबाबत अधिनियम, मध्य प्रांत व वराड उत्पादन शुल्क अधिनियम 1915, मध्य प्रांत व वराड उत्पादन शुल्क अधिनियम 1938. मित्रांनो, आता यांचा संदर्भ का आला या कायद्याचा, तर तुम्हाला माहितीये का आपला महाराष्ट्र कसा अस्तित्वात आला. इतिहासात आपण पाहिलंय, पूर्वीचा इंग्रजांच्या काळामध्ये किती 11 प्रांत होते ह्या हिंदुस्थानचे, आणि त्याचे पुढे जाऊन तो पाकिस्तान गेला, बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तान त्यावेळेचा, नंतर आपला जो हिंदुस्थान, भारत, इंडिया, आज आपल्या घटनेनुसार 2 नाव आहे, इंडिया दॅट इज भारत. घटनेच्या कलम 1 मध्येच म्हटलेले इंडिया दॅट इज भारत. आपल्या देशाला अधिकृतपणे घटनेनुसार 2 नाव आहे, कलम 1 मध्ये दिलेलं. तर आपला महाराष्ट्र हा मुंबई प्रांतातला काही भाग घेतला, त्याच्यानंतर हैदराबाद या संस्थानामधून आपला औरंगाबाद विभाग घेतलेला आहे. औजा, बिहू, नाफिला, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, आणि मध्य प्रांतामधून जो आहे तो आपला 11 जिल्ह्यांचा विदर्भ घेतलेला आहे. आणि अशा रीतीने आपला हा जो काही आजचा महाराष्ट्र आहे तो दिसतो. मग ह्या विदर्भाला किंवा मराठवाडा, औरंगाबाद विभागाला तिथले जे पूर्वीचे कायदे होते म्हणून तो संदर्भ या कायद्यामध्ये येतोय बघा. तर इथं काय म्हटलेलं आहे
परंतु या कलमातील उपबंध नियम लायसन नोंदणी प्रमाणपत्रावरून कोणत्याही व्यक्तीला पुढील अधिकार असल्याचे समजले जाणार नाही. कोणते अधिकार समजले जाणार नाही? दारू तयार करणं, विक्री, निर्यात, परिवहन बाळगण्याचा अधिकार आहे असे समजले जाणार नाही. पुढे शस्त्रास्त्र अधिनियम 1878. आता 1878 म्हणजे लॉर्ड लिटन जेव्हा भारताचा व्हाईसरॉय होता 1876 ते साधारण 80 पर्यंत, त्याच्यानंतर रिपन होता. तर त्या लिटनच्या काळातला हा शस्त्रास्त्र कायदा, आणि आपल्या अभ्यासामध्ये जो लघु कायदे शस्त्र अधिनियम आहे तो 1959 चा आहे. तर शस्त्रास्त्र अधिनियम 1878, स्फोटक पदार्थ अधिनियम 1884 नुसार केलेल्या नियमांच्या उपबंधास किंवा त्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या दायित्वाला, दायित्व म्हणजे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, दायित्वाला बाद येतो. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 33 स्फोट कलम 1 नुसार लायसन परवानगी प्रमाणपत्रमुळे असे समजण्यात येणार नाही. परंतु आणखी असे की या पोटकलमानुसार असलेले कोणतेही नियम, आदेश, लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र या बाबी राज्य सरकारच्या नियंत्रण व देखरेख यांच्या अधीन राहणार आहे. परंतु आणखी असे की ध्वनिक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकरचा वापर, मक्या म्हणजे सार्वजनिक मनोरंजनाचं स्थान, क्या क म्हणजे सार्वजनिक करमणुकीचं स्थान, नृत्यशाळाच्या जागा, ठिकाण साठी लायसन्सची मंजुरी, लायसन्स रिन्युएशन, नवीकरण, तसेच त्या लायसन देण्याला नकार देणाऱ्या किंवा रद्द करणाऱ्या, आता इथं जे मी असं चिन्ह दिलेलं आहे ते पुन्हा कुठेतरी येणार, याबाबतचे सुद्धा नियम, खाद्यगृह, त्याचं नोंदणी प्रमाणपत्र, त्याची मंजुरी, त्या नोंदणी प्रमाणपत्राचं रिन्युएशन, नवीकरण, आणि त्या गरज पडली तर त्या रद्द करणं. आता हे दोन्ही हे वर्तुळ आणि त्याच्यामध्ये दोन समान रेषा आहे, त्याच्या पुढे काय वाचायचंय बघा. तर अशा आदेशाविरुद्ध म्हणजे एकतर नकार दिला रिन्युएशन करायला किंवा सुरुवातीलाच लायसन द्यायला नकार दिला, तर अशा आदेशाविरुद्ध आदेश मिळाल्यापासून किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत प्रश्नाची जागा आहे. 30 दिवसाच्या आत अपील करावे. अपील कोणाकडे करावं? एक तर राज्य सरकारकडे करावं किंवा राज्य सरकारने ठरविलेल्या अधिकाऱ्याकडे करावं. आता मी जर सार्वजनिक मनोरंजनाचं स्थान चालवतो, मी सार्वजनिक करमणुकीचे स्थान चालवतो किंवा नृत्यशाळा चालवतो, मग मला त्याच्यासाठी लायसन घ्यावं लागणार आहे. मग लायसन एक तर मंजूर होईल किंवा ना मंजूर होईल, किंवा रिन्युएशन एक तर होईल किंवा नाही होणार. मग याला नकार जर मिळाला तर मी नाराज होणार आहे, आणि मग मला कायद्याने काय अपील करायला संधी दिलेली आहे का खालच्या अधिकाऱ्याने, हे जे अथॉरिटी आहे का जे मला नकार देत आहे रिन्युएशनला, प्रमाणपत्र, लायसन द्यायला, तर मग मला नकाराचा आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत अपील करायचंय. आणि अपील कोणाकडे करायचंय? राज्य सरकारकडे किंवा राज्य सरकारने ठरविलेल्या अधिकाऱ्याकडे. 1 पोट कलम 1 त्याचा खंड WA व X नुसार नियम, आदेश देण्याची शक्ती मुंबई क्षेत्रात असेल, अशी शक्ती राज्याच्या इतर भागात लागू करण्याबाबतचा निर्णय कोण घेईल? तर राज्य सरकार तो निर्णय घेईल. का जी शक्ती मुंबईमध्ये दिलेली आहे अधिकाऱ्यांना ती राज्याच्या इतर भागात लागू करायची की नाही याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल. 1 पोटकलम 1 त्याचा खंड WA XXA नुसार नियम, आदेश, नेमणुका, लायसन, परवानगी याबाबत शक्तीचा वापर महसूल आयुक्त त्याच्या महसूल विभागात करतील. पोटकलम 1 खंड Y व पोटकलम 1 च्या उपबंधास अधीन राहून महसूल आयुक्त त्या शक्तीचा, त्या अधिकाराचा वापर करतील. तुम्हाला गरज पडली तर WA XXA वरती बघून घ्यायचे. 2 त्याचा 1 पोटकलम 1 खंड अ व क नुसार नियम करण्याची, नियमात फेरफार म्हणजे बदल करण्याची किंवा नियम विखंडित म्हणजे रद्द करण्याची, थांबवण्याची याबाबतची शक्ती राज्य सरकारच्या नियंत्रणास अधीन राहील. म्हणजे आपण जे वरती पाहिलं ना, जिल्हाधिकारी आहे, आयुक्त आहे, अधीक्षक आहे, त्यांनी जर काही नियम केले तर त्या नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकारच्या नियंत्रणाला. साहजिक आहे, कनिष्ठ अधिकाऱ्याने केलेले
घेतलेले निर्णय वगैरे नियम ते रद्द करण्याचा अधिकार वरिष्ठांना असतोच, त्याप्रमाणे इथं तर त्या राज्य सरकारच्या नियंत्रणाच्या अधीन असतील. यांनी जिल्हाधिकारी आयुक्त यांनी बनवलेल्या नियमात. 2. पोटकलम 1च्या उर्वरित खंडानुसार नियम करण्याची, नियमात फेरफार करण्याची किंवा नियम विखंडित म्हणजे रद्द करण्याची याबाबतची शक्ती राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीस अधीन राहील. मग असा नियम करताना या अधिकाऱ्यांना, आयुक्त असो, जिल्हाधिकारी असो, SP असो, तर त्यांना नियम बनवण्याआधी, नियम लागू करण्या अगोदर राज्य सरकारची पूर्व परवानगी घ्यायची आहे. 3. स्मशानभूमीच्या वापरासंदर्भात. आता मित्रांनो, आपल्याकडे आपल्याला कोणत्याही धार्मिक वगैरे गोष्टींना नावं ठेवायचं असा काही प्रकार नाहीये, परंतु हिंदू धर्मामध्ये प्रेताचं दहन केलं जातं आणि काही धर्मांमध्ये प्रेत पुरली जातात. आज भारताची लोकसंख्या तुम्हाला माहिती आहे, भारताची प्रचंड मोठी समस्या आहे आणि मग त्याच्यामुळे साहजिकच प्रेत पुरण्यासाठीच्या ज्या काही जागा असतात, ही समस्या दिवसेंदिवस आपली अवघड होत चाललेली आहे. मग स्मशानभूमी वापरासंदर्भात पोटकलम 1 खंड ब नुसार केलेला नियम तयार करताना प्रेताची ताबडतोब विल्हेवाट लावणे ही आवश्यकता लक्षात घेतली पाहिजे. मग स्मशानभूमीबाबतचा निर्णय घेताना आयुक्त असेल, जिल्हाधिकारी असेल, SP असेल, तर प्रसंगाची निकड लक्षात घेऊन लवकरात लवकर तो निर्णय किंवा तो नियम लागू करणार आहे त्या संदर्भातला. 4. पोटकलम 1 त्याचा खंड L साथीचा किंवा संक्रामक रोग नुसार प्रस्थापित केलेला जो काही नियम आहे साथीच्या संक्रामक रोगासंदर्भातला, तर आयुक्ताच्या अखत्यारीत नसलेल्या क्षेत्रासंदर्भात ताबडतोब महसूल आयुक्त व राज्य सरकारला कळवण्यात येईल की असा असा साथीचा रोगी आढळला, संक्रामक रोगी असा आढळला. तर जिथं आयुक्ताच्या अखत्यारीत नसलेलं क्षेत्र आहे, तर महाराष्ट्रात किती आयुक्तालय तुम्हाला माहिती, त्या व्यतिरिक्तच्या क्षेत्रामध्ये जर असा रोगी सापडला तर ती बातमी महसूल आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनर, आपल्याकडे डिव्हिजनल कमिशनर किती आहे, कोकण विभागाला 1 आहे, नाशिक विभागाला 1 आहे, पुणे विभागाला 1 आहे, औरंगाबाद विभागाला 1 आहे, अमरावती विभागाला 1 आहे आणि नागपूर विभागाला 1 आहे. मग त्या महसूल आयुक्तांना कळवलं जाईल व राज्य सरकारला देखील कळवलं जाईल, कारण की तो साथीचा रोग पसरू नये म्हणून आवश्यक ती काळजी शासन स्तरावरनं लगेच घेतली जाईल. 5. या कलमानुसार केलेला नियम हा नगरपालिका, स्थानिक प्राधिकारी यांच्या विधी, नियम, उपविधी यास अधीन राहील. लोकांचे आरोग्य, सोय व सुरक्षितता या संबंधी काळजी घेऊन. आता मित्रांनो, थोडक्यात हा जो काही 5 आहे याचा अर्थ काय होईल, तर जिल्हाधिकारी असो, आयुक्त असो, SP असो, रहदारीचे नियम करताना नगरपालिकेचे सुद्धा जे काही विधी म्हणजे कायदे आहे, त्यांचे नियम आहे, उपविधी आहे म्हणजे बायलॉज आहे, तर यांना सुद्धा विचारात घेऊनच त्यांनी ते नियम बनवायचे आहे. 6. या कलमानुसार केलेले नियम फेरफार, विखंडन पूर्वी प्रसिद्ध करण्याच्या अटी शर्तीला अधीन राहूनच केले जातील. आता एखादा नियम आज संध्याकाळी 6-7 वाजता निर्णय घेतला SP ने, CP ने, जिल्हाधिकाऱ्याने आणि उद्या सकाळपासून लागू, त्याच्यामुळं काय होईल, पुरेसा वेळ न दिल्यामुळे लोकांकडनं खूप भंग होईल, खूप दंड वगैरे त्यांना भरायला जाईल किंवा एक चुकीच्या गोष्टीला सामोरं जावं लागेल त्यांना, अशी परिस्थिती निर्माण होईल. का आम्हाला माहितीच नाही झालं, ही कृती चूक आहे, तर आमच्याकडनं ते झालंय. मग काय म्हटलेलं आहे त्यांनी, पूर्वी प्रसिद्ध करण्याच्या अटीला शर्तीला अधीन राहूनच ते नियम किंवा त्यातले फेरफार किंवा विखंड केलं जाईल. म्हणजे लोकांना अवगत होण्यासाठी, नोटीसमध्ये येण्यासाठी किंवा लोकांना माहीत होण्यासाठी त्या नियमाबद्दल किंवा त्या नियमातल्या फेरफाराबद्दल किंवा त्याच्या विखंडनाबद्दल त्याच्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि यांच्याकडनं ते नियम फेरफार प्रसिद्ध केले पाहिजे, म्हणजे लोकांना माहिती होती किती तारखेपासून ते असं बदल होणार आहे, असा नियम लागू होणार आहे का, त्यात बदल झाला किंवा तो रद्द झाला. मग आता बघा, हे जे नियम फेरफार विखंडन त्याची जी काही प्रसिद्धी आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली.
तर ती कुठं प्रसिद्ध केलं जाईल लोकांना माहित होण्यासाठी? शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केले जातील. संबंधित इमारत, जागा येथे प्रती लावणे, त्या नियमांची प्रत लावणे किंवा दवंडी पेटवणे. आता दवंडी भाग कालबाह्य झालेला आहे. फेसबुक आहे, शासनाचे अनेक डिपार्टमेंट फेसबुक वगैरेचा वापर करून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतात. मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे. संबंधित प्राधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा इंग्रजी किंवा स्थानिक भाषेतील वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सुद्धा ते नियम फेरफार विखंडनाची प्रसिद्धी करता येते. स्थानिक वर्तमानपत्र. संबंधित प्राधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा वरीलपैकी 2 किंवा अधिक साधनांद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. आता हे 3 पद्धती दिलेल्या आहेत. शासकीय राजपत्र, 2 म्हणजे संबंधित ठिकाणावर त्या चिटकवायच्या दवंडी, आणि तिसरं म्हणजे स्थानिक वर्तमानपत्रात द्यायचं. तर किमान वरील 3 पैकी 2 तरी वापरायचे आहे पद्धती. 2 किंवा अधिक म्हटलेलं आहे तर किमान 2. परंतु असे की नियम तयार करणे, नियमात फेरफार आणि नियम विखंडित करणे हे ताबडतोब अंमलात आणणे आवश्यक असल्यास त्याबाबत अर्जन्सी आहे. तर यथास्थिती महसूल आयुक्त व आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी किंवा अधीक्षक यांची खात्री झाल्यास आगाऊ पूर्वप्रसिद्धीशिवाय असे नियम तयार फेरफार विखंडन करता येतील. आता जेव्हा पुरेसा वेळ आहे तर ती अट पूर्ण केली जाईल प्रसिद्धीची. दवंडी पिटवली जाईल, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध होईल, स्थानिक वर्तमानपत्रात देईल. परंतु कधी कधी प्रसंगच असा उद्भवतो का वेळच देऊ शकत नाही, त्याच्याशिवाय ते चांगलं नियंत्रण होणार नाही, सुव्यवस्था राखली जाणार नाही, मग त्यावेळेस तो नियम लागू नाहीये. तर अर्जन्सी आहे, आवश्यकता आहे, वेळ नाहीये जास्त, आईची खात्री झाली तर पूर्वप्रसिद्धीची काहीही गरज नाही. तो नियम वगैरे फेरफार विखंडन हे पूर्वप्रसिद्धीशिवायच त्यांना करता येणार आहे. 7. सक्षम प्राधिकाऱ्याने वाईट चालीच्या म्हणजेच कुप्रसिद्ध व्यक्तीला पुढील बाबी नाकारणे ही कृती विधिसंमत कायदेशीर असेल. एखादा व्यक्ती आहे तो वाईट चालीचा आहे, म्हणजे चुकीचं वर्तन तो करणारा आहे, तर त्याला काही गोष्टी नाकारल्या तर त्या कायदेशीरच असणार आहे. म्हणजे त्या अधिकाऱ्याचं त्या वाईट चालीरीतीच्या व्यक्तीला काही गोष्टी नाकारणं हे कृत्य कायदेशीर असेल. बघूया आता त्या पुढील बाबी म्हणजे कोणत्या. तो वाईट चालीरीतीचा माणूस सार्वजनिक मनोरंजनाचं स्थान चालवतो, सार्वजनिक करमणुकीचं स्थान चालवतो, आणि त्याला जर लायसन, परवानगी, रिन्युएशन नाकारायचं आहे तर ती कायदेशीर कृती आहे. तर मनोरंजनाचं स्थान, करमणुकीचं स्थान, लायसन याला मनाई, खाद्यगृह त्याची नोंदणी, त्याचं प्रमाणपत्र देणे किंवा त्याचं नवीकरण करणे, त्याला मनाई करणे याबाबत निर्णय नाकारू शकतात. 8. संबंधित सर्व लोकांनी वरील प्रमाणे दिलेले रितसर आदेशांचे अंमलात असेपर्यंत पालन केले पाहिजे, हे त्यांचे कर्तव्य असणार आहे. आता मित्रांनो पुढे कलम 33 सुरू होत आहे, परंतु कलम 33 जरी मोठं असलं घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. कलम 33 नुसार नियम करण्याचा, त्यात फेरफार करण्याचा किंवा ते विखंडन करण्याचा अधिकार कुठं कुठं कोणाकोणाला आहे. आता पुढे आपण एक मधले खंड अ ब ड ड ब इ ट यु, त्याच्यानंतर खंड य धरून हे काय आपण ते सगळे पुढे बघितलेले आहे. मग कोण कोण करणारे नियम किंवा सुव्यवस्था राखणारे किंवा नियमात फेरबदल करणारे किंवा ते विखंडित करणारे, आयुक्त कुठं करणारे ते बघून घ्या, जिल्हा दंडाधिकारी कुठे करणार आहे, अधीक्षक SP कुठं करणार आहे. तर सोपं आहे, प्रश्नाला काही जास्त फारशा जागा नाहीये. पुन्हा ते अपिलाचे 30 दिवस वगैरे. मित्रांनो आपल्या अभ्यासामधलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 33 त्याचं शीर्षक आहे खाद्यगृह, परमिट रूम किंवा बियर बार यामधील नृत्याविष्कारावर बंदी आणि इतर तरतुदी. डान्स बार थोडक्यात. या कायद्यामध्ये किंवा
सीपीने किंवा डीएमने, सीपी कमिशनर ऑफ पोलीस, आयुक्त, डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हा दंडाधिकारी, या कायद्यामध्ये किंवा सीपी किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने स्वतःच्या अखत्यारीतील क्षेत्रांसाठी कलम 33, आपण जो अगोदरचा बघितला तो कलम 33 पोटकलम 1 नुसार केलेल्या नियमांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही मुंबई पोलीस सुधारणा अधिनियम 2005 याच्या प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून खाद्यगृह, परमिट रूम, बिअर बार यामध्ये कोणत्याही पद्धतीचा किंवा प्रकारचा ऑफ एनी काइंड ऑर एनी टाईप, काइंड म्हणजे पद्धत आणि टाईप म्हणजे झाला प्रकार, नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंद. मित्रांनो, हे कलम मी 33 पुन्हा सुरुवातीपासून घेतो कारण की इंटरप्शन झालं होतं काही कारणाने मध्ये. कलम 33 त्याचं शीर्षक आहे खाद्यगृह, परमिट रूम किंवा बिअर बार यामधील नृत्याविष्कारावर बंदी आणि इतर तरतुदी. डान्स बार संबंधी लक्षात आलं असेल. या कायद्यामध्ये किंवा सीपी किंवा डीएम ने स्वतःच्या अखत्यारीतील क्षेत्रांसाठी, आता सीपी किंवा डीएम जे काय करणार आहे त्याला कलम 33 पोटकलम 1 नुसार केलेल्या नियमांमध्ये काही अंतर्भूत असले तरी म्हणजे 33च्या 1 ची बाधा येणार नाही. तर बघा, सीपी किंवा डीएम स्वतःच्या अखत्यारीतील क्षेत्रांसाठी मुंबई पोलीस सुधारणा अधिनियम 2005 याच्या प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून म्हणजे हा कायदा लागू झाला त्या दिवसापासून आणि तिथून पुढे खाद्यगृह, परमिट रूम, बिअर बार यामध्ये कोणत्याही प्रकारचा, पद्धतीचा किंवा प्रकारचा, पद्धतीचा म्हणजे ऑफ एनी काइंड आणि प्रकारचा म्हणजे टाईप, कोणत्याही पद्धतीचा किंवा प्रकाराचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालण्यात येत आहे. वरील ठिकाणी नृत्याविष्कार आयोजित करण्यासाठी दिलेले सर्व नृत्याविष्कार लायसेन्स रद्द होतील. हा कायदा लागू होण्याच्या अगोदरपासून जे काही सगळे लायसन्स दिलेले होते नृत्याविष्काराचे, ते लायसन्स जे आहे या कायदा लागू झाला त्या दिवसापासून रद्द. 2. कलम 131 मध्ये काही अंतर्भूत असले तरी, 131 काय 33 कलमाचं शिक्षा कलम आहे 131. कलम 131 मध्ये काही अंतर्भूत असले तरी पोट कलम 1 चे उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणजे आता काय कृती केली तर नृत्याविष्कार आयोजित केला, त्याची व्यवस्था केली, परवानगी दिली आयोजित करायला, तर शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कारावास अधिक 2 लाख रुपयापर्यंतचा द्रव्यदंड. परंतु न्याय निकाल पत्रात नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशी कारणे नसल्यास 3 महिन्यांपेक्षा कमी कारावास किंवा 50,000 रुपयांपेक्षा कमी द्रव्यदंड असणार नाही. म्हणजे कमीत कमी 3 महिने आणि 50,000 रुपये होणार आहे आणि त्याच्याही पेक्षा जर कमी द्यायचा असेल तर विशेष आणि पुरेशी कारणं असली पाहिजे. जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत अधिक 2 लाख रुपये दिलेला. 3. नृत्याविष्कार लायसन्स रद्द झालेली व्यक्ती. आता मी समजा नृत्याविष्काराचं लायसन्स मला मिळालेलं आहे आणि ते 2005च्या या मुंबई पोलीस सुधारणा अधिनियम जो आहे, मुंबई पोलीस सुधारणा अधिनियम 2005 मुळे रद्द झालेलं आहे माझं लायसन्स. तर मग मी नृत्याविष्कार आयोजित करेल, व्यवस्था करेल, परवानगी देईल, तेव्हा लायसन्स प्राधिकारी कलम 33च्या नियमात काही अंतर्भूत असले तरीही खाद्यगृहाचे नोंदणी प्रमाणपत्र, परमिट रूम, बिअर बारचे सर्व सार्वजनिक करमणुकीचे स्थान म्हणून दिलेले लायसन्स निलंबित करणार आहे. माझं हे जे काही खाद्यगृहाचं नोंदणी प्रमाणपत्र आहे, परमिट रूम, बिअर बार, सार्वजनिक करमणुकीचे स्थान म्हणून दिलेले जे लायसन आहे ते सुद्धा निलंबित, सस्पेंड करेल. आणि लायसन धारकाला बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर, मला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, निलंबनाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत निलंबनाचा आदेश एकतर रद्द करेल म्हणजे पुन्हा त्याचं लायसन त्याला मिळेल, किंवा प्रमाणपत्र आणि लायसन सुद्धा रद्द करून टाकेल. पुढे लायसन्स रद्द झाल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत राज्य सरकारकडे अपील करता येईल. राज्य सरकारचा निर्णय मात्र अंतिम असेल. आता या अधिकाऱ्याने जर माझं लायसन्स रद्द करून टाकलं असं तर मी कोणाकडे अपील करणार आहे? राज्य सरकारकडे. किती दिवसाच्या आत? लायसन रद्दचा आदेश झाल्यापासून 30 दिवसाच्या आत.
आणि मग राज्य सरकारचा जो निर्णय आहे तो अंतिम असणार आहे. 5. लायसन्स रद्द झाल्यास आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याकडे योग्य प्रमाणात लायसन्स फी परत मिळविण्यासाठी अर्ज करता येईल. आता समजा मी वर्षभराची काही फी भरून ठेवलेली आहे आणि 2 महिन्यानंतर माझं लायसन्स जे ते रद्द झालं, म्हणजे माझे 10 महिने शिल्लक राहिलेले आहे. तर मग बघा, ती उर्वरित फी लायसन्स रद्द झाल्यास आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याकडे, जो पहिला रद्दचा आदेश देणारा प्राधिकारी, तर लायसन्स फी परत मिळण्यासाठी अर्ज करता येईल. असा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत यथाप्रमाण म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं की मी वर्षाची फी भरलेली आहे, 2 महिने मी लायसन्स प्रमाणे कामकाज केलं आणि उर्वरित 10 महिने जे आता माझं लायसन्स रद्द झाल्यामुळे त्या 10 महिन्याची फी मला परत मिळायला पाहिजे असा मी अर्ज केलेला आहे. तर ते प्रकरण परत प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं असेल. जे काही दिवस महिने शिल्लक राहिले तेवढ्या यथाप्रमाण फी परत मिळण्यासाठी लायसन्स फी परत प्राधिकारी तो आहे तो फी परत करेल. 6. या कलमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध हा दखलपात्र आहे, म्हणजे विना वॉरंट अटक करता येईल आणि अजामीन पात्र असेल, म्हणजे जामीन द्यायचा की नाही ते न्यायाधीशाच्या मर्जीवर असेल, कधी द्यायचा आणि काय. 33 कलमाचा 14 ऑगस्ट 2005 पासून या कायद्यामध्ये अंमल सुरू झालेला आहे. म्हणजे कायदा बनवला 1951 चा लागू झाला, त्यावेळेस 33 कलम नव्हतं, तर ते 14 ऑगस्ट 2005 पासून आलेलं आहे. मित्रांनो, आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम 33 ज्याचं शीर्षक आहे विवक्षित प्रकरणी कलम 33 च्या तरतुदी लागू नसणे. या कायद्याच्या किंवा त्या काळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या अन्य तरतुदींना अधीन राहून पुढील ठिकाणी होणाऱ्या नृत्याविष्काराला कलम 33 च्या तरतुदी लागू नाही. 33 मध्ये काय पाहिलं मित्रांनो आपण आता? नृत्याविष्काराला कुठे कुठे बंदी ते पाहिलं आपण. खाद्यगृह, परमिट रूम, बियर बार यामधील नृत्याविष्काराला बंदी म्हटलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपण आता हा असा विचार करायचा आहे, समाजातले असे काही घटक आहेत तर ते त्यांच्या कलेचं प्रदर्शन करून मिळणाऱ्या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह चालवतात. मग आपल्याला त्यांना न्याय देणार हे कलम आहे असं म्हटलं तरी चालेल, 33 परंतु त्या पळवाटेचा दुरुपयोग सुद्धा समाजामध्ये होताना आपल्याला दिसतो. तुम्ही पोलीस खात्यात आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला नक्कीच जास्त या गोष्टी बघायला मिळालेल्या असतील. 33 विवक्षित प्रकरणी कलम 33 म्हणजे नृत्याविष्काराला बंदी च्या तरतुदी लागू नसणे. या कायद्याच्या किंवा त्या काळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या अन्य तरतुदींना अधीन राहून पुढील ठिकाणी होणाऱ्या नृत्याविष्काराला कलम 33 च्या तरतुदी लागू नाही, म्हणजे पुढील या ठिकाणी कलम 33 नुसार नृत्याविष्काराला बंदी राहणार नाही. मग नाट्यगृहात, सिनेमागृहात, श्रोतृगृहात अथवा जिथे फक्त सदस्यांना प्रवेश आहे अशा सदस्य म्हणजे त्या क्लबचे आणि जिमखान्याचे जे मेंबर्स आहेत सभासद, अशा क्लबमध्ये आणि जिमखान्याला 33 कलम लागू नाही. किंवा 3 तारांकित 3 स्टार किंवा त्याच्या वरील दर्जाच्या हॉटेलात, पण आता आयोजन करणारे कोणी बघा, अशा ठिकाणी आयोजन करणारं केंद्र राज्य सरकारने राबवलेले पर्यटन धोरण, सांस्कृतिक उपक्रम. आता केंद्र राज्य सरकारने कार्यक्रम राबवताना पर्यटनाचा आणि सांस्कृतिकचा तिथं काही लोककला, गायन वगैरे प्रदर्शन होऊ शकतं, त्याला सुद्धा 33 कलम लागू नाही. तर केंद्र राज्य सरकारने राबवलेले पर्यटन धोरण, सांस्कृतिक उपक्रम यासाठी केलेल्या नृत्याविष्काराला कलम 33 लागू नाही. आता इथे जे काही क्लब आणि जिमखाना शब्द आलेला आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. स्पष्टीकरण: खेळाचा क्लब किंवा जिमखाना याचा अर्थ मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950. तर मित्रांनो, ट्रस्ट आपल्याकडे जे मंदिर आहे, आता जसं नाशिक जिल्ह्यातल्या वणीचं वणी मंदिर ट्रस्ट, नाशिक जिल्ह्यात एक रामकुंडाजवळ कपालेश्वर नावाचं मंदिर आहे, तर ते सुद्धा कपालेश्वर मंदिर ट्रस्ट. तिरुपती बालाजी आंध्र प्रदेश मधलं ट्रस्ट. तर ह्या ट्रस्ट विश्वस्त संस्था ह्या कायद्यानुसार बनलेले असतात. तर मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950
तसंच आपल्याकडे ज्या अनेक वेगवेगळ्या एनजीओ वगैरे सामाजिक काम करणाऱ्या संस्था असतात त्या सुद्धा या कायद्याखालीच रजिस्टर्ड झालेल्या असतात. आणि प्रत्येक जिल्ह्याला असलेला जो काही धर्मादाय आयुक्त आहे त्याच्या अखत्यारीत त्या संस्थांचं कामकाज वगैरे येतं. तर मग आपल्याला खेळाचा क्लब किंवा जिमखाना काय याचा अर्थ बघायचा आहे. तर त्याचा अर्थ त्यांनी सांगितलाय का हा जो काही मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम कायदा आहे 1950चा किंवा पुढचा कायदा सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 किंवा कंपनी अधिनियम 1956 किंवा त्या काळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार खेळाचा क्लब किंवा जिमखाना म्हणून नोंदणी करण्यात आलेली आस्थापना असा अर्थ खेळाचा क्लब किंवा जिमखाना याचा घ्यायचा आहे. तर या तिन्ही कायद्यानुसार स्थापन झालेली ती संस्था असेल. मित्रांनो, आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 36, ज्याचं शीर्षक आहे लाऊड स्पीकर, ध्वनी क्षेपक. लाऊड स्पीकर आणि इतर वाद्यांबाबत सीपी किंवा एसपी आणि इतर अधिकाऱ्यांचा जनतेला आदेश देण्याचा अधिकार. मग जेव्हा वाद्ये वाजवली जातील, प्रॅक्टिस केली जाईल किंवा त्याचा कार्यक्रम घेतला जाईल आणि त्या वाजवण्यामुळे परिसरातील लोकांना काही त्रास वगैरे होत असेल तर त्या संदर्भात आदेश देण्याचा अधिकार आहे. परंतु असा आदेश देताना वाद्यांचं नियमांचं पालन वगैरे करून जो कोणी तो सराव करतोय किंवा त्याचा आनंदासाठी वाजवतोय काय, तर मग त्याचीही काळजी घेतली जाईल आणि इतर कुणाला त्या आवाजामुळे त्रासही होणार नाही तीही काळजी घेतली जाईल. साधारण या संदर्भात ते कलम आहे, आपण बघूया. कलम 36, लाऊडस्पीकर किंवा आणि इतर वाद्यांबाबत सीपीएस किंवा एसपी आणि इतर अधिकाऱ्यांचा जनतेला आदेश देण्याचा अधिकार. या कलमानुसार कमिशनर ऑफ पोलीसला किंवा त्याच्या हुकुमानुसार पीआय ला, एसपी ला किंवा त्याच्या हुकुमानुसार पीएसआय ला खालील बाबींसाठी तोंडी अगर लेखी आदेश काढता येतील. आदेश कोण काढेल? पीआय आणि पीएसआय. तर कशा संदर्भात लेखी तोंडी आदेश काढतील? मिरवणूक कोणत्या मार्गाने जाईल आणि कोणत्या वेळेमध्ये जाईल, मिरवणुकीमधील लोकांचं वर्तन कसं असेल, सार्वजनिक प्रार्थना स्थळावरील वर्तन लोकांचं कसं असेल, मिरवणुकीच्या मार्गातील अडथळे दूर करणे, यात्रा उत्सव तिथली शांतता, वाद्ये गाणे वाजवणे याबाबतचा आदेश, मग ढोल ताशे कर्कश वाद्ये याबाबतचे आदेश देतील. लाऊडस्पीकरचा वापर ते डेसिबल वगैरे येईल त्याच्यामध्ये. याशिवाय जे काही आवश्यक इतर हुकूम त्यांना वाटणार आहे वाद्यांबाबत लाऊडस्पीकर बाबत ते देणार आहे. तर मित्रांनो, कलम 36 ला शिक्षा कलम 134 आहे. आपली पद्धत आहे जे कलम 33 कलम जसं आहे 100 वाढून 133 केलं, 2 कमी करून शिक्षा 131 ला, तसं 36 100 वाढून केलं 136, 2 कमी करून केलं 134 ला. तर 36 ची शिक्षा 134. मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये पुढे 2 कलम आहे लागोपाठ 37 आणि 38. ते लक्षात ठेवण्यासाठी आपण अग्गा हा निमोनिक्स वापरणार आहे. 37 ला अव्यवस्था आणि 38 ला आहे गायन वादन गोंगाट. तर आपण त्यातलं कलम 37 घेऊया. 37 अव्यवस्थेला प्रतिबंध करण्यासाठी विवक्षित कृतींना मनाई करण्याचे अधिकार. 1. सीपी आणि डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हाधिकारी, डीएम म्हणजे जिल्हाधिकारी, कमिशनर ऑफ पोलीस आणि जिल्हाधिकारी सार्वजनिक शांतता सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक त्यावेळी व आवश्यक त्या मुदतीपर्यंत पुढील बाबींसाठी आदेश देतील. अ. शस्त्र बाळगू नये. आता इथं निमोनिक्स मध्ये सुद्धा मी अव्यवस्था शस्त्र अस्त्र समानार्थी शब्द आहे. अव्यवस्थावरनं अस्त्र शस्त्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर कशा संदर्भात आदेश देणार आहे सीपी आणि डीएम? शस्त्र बाळगू नये. मग शस्त्र कोणत्या प्रकारचे? सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाट्या, शारीरिक इजा करण्याची इतर वस्तू. ब. स्फोटक दाहक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रे सोडण्याची व फेकण्याची उपकरणे व साधने, व्यक्ती, प्रेत, प्रतिमा यांचं प्रदर्शन, प्रतिकात्मक प्रेत यात्रा किंवा पुतळे दहन, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, गाणी, घोषणा किंवा वाद्य वाजवणे. फ. राज्य शासन उलथून पडण्याचा
कॉमा राज्याची शांतता धोक्यात येण्याची शक्यता असेल असे भाषण, हावभाव, सोंग, चित्रे, चिन्हे, फलक तयार करणे किंवा त्याचा लोकांमध्ये या गोष्टींचा प्रसार करणे. 2. अशा मनाई हुकुमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीला कोणताही पोलीस निशस्त्र करेल. ज्या पोलिसाला कोणाकडे अशा काही हत्यारं वगैरे काही सापडणार आहे तर पोलीस ते ताब्यात घेऊन टाकेल, निशस्त्र करेल व ते स्फोटक दाग पदार्थ किंवा क्षेपणास्त्र सरकार जमा होईल. 3. पोटकलम 1 मधील प्राधिकारी कोण आहे? सीपी आणि डीएम, कमिशनर ऑफ पोलीस आणि जिल्हाधिकारी. पोटकलम 1 मधील प्राधिकारी सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी आवश्यक तेव्हा आवश्यक मुदतीपर्यंत जमाव मिरवणुकीला मनाई करतील. काही चुकीचं घडू शकतं तर काही दिवस त्याला मनाई करू शकतील का नंतर तुम्ही ही मिरवणूक काढा. परंतु आता सीपीडीएम ला किती दिवस मनाई करता येऊ शकते बघा काय म्हटलंय. परंतु जमाव मिरवणुकीला अशी मनाई राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय 15 दिवसांपेक्षा जास्त काळ अंमलात राहणार नाही. म्हणजे सीपी आणि डीएम त्यांच्या सरसद विवेक बुद्धीनुसार त्यांच्या मनाप्रमाणे जास्तीत जास्त 15 दिवसाची जमाव आणि मिरवणुकीला मनाई करू शकता. पण जर सीपीडीएम ला 15 दिवसांपेक्षा जास्त जमाव आणि मिरवणुकीला मनाई करायची असेल तर सीपीडीएम अगोदर राज्य सरकारची मंजुरी घेतील, नंतरच 15 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी मिरवणुकीला जमावाला मनाई करू शकतील. 4. पोटकलम 1 नुसार शक्ती मिळालेला संबंधित प्राधिकारी कोणताही रस्ता, सार्वजनिक जागा ही सार्वजनिक हेतूसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून राखून ठेवेल आणि लोकांना अशा रस्ता जागेवर शर्तीनुसार असेल ते वगळून खेरीज करून जाण्यास मनाई करता येईल. आता मित्रांनो, ज्यावेळेस समजा एखाद्या शहरात राष्ट्रपती येणार आहे किंवा एखाद्या हॉस्पिटल मधनं एखादा पेशंट मृत झाला आणि त्याचे महत्वाचे शहरातले जे अवयव आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, हृदय आहे, ते तात्काळ दुसऱ्या शहरात कुठेतरी पाठवायचे, त्यावेळेस ग्रीन कॉरिडॉर केला जातो आपल्याकडं. म्हणजे पूर्ण ट्रॅफिक मोकळी करून हॉस्पिटल मधून ते वेगाने विमानापर्यंत ती गाडी जाते आणि तिथनं विमानाने ते त्या संबंधित शहरात जिथं ते अवयव द्यायचे तिथं जातात. मग जसं राष्ट्रपती येणार किंवा असे शहराचे अवयव कोणा पेशंटचे दुसऱ्या शहरात पाठवायचे किंवा इतर महत्वाच्या प्रसंगी जेव्हा एखादा रस्ता बघा सार्वजनिक जागा ही सार्वजनिक हेतूसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून राखून ठेवेल आणि लोकांना अशा रस्ता किंवा जागेवर शर्तीनुसार असेल ते वगळून खेरीज करून जाण्यास मनाई करता येईल. मग राष्ट्रपती येणारे, असे अवयव पाठवणारी गाडी जाणारे किंवा इतर काही कारणांनी यात्रा आहे, उत्सव आहे, तर विशिष्ट रस्ता काही दिवस काही तास तर फक्त वन वेनेच जायचं किंवा ह्या रस्त्यावरनं कोणत्याही प्रकारचं वाहन नाही, फक्त पायीच जाऊ शकता किंवा पर्यायी रस्ता काही दिवसांसाठी एखादा बंद करून दुसरा रस्ता दिला जातो, तर हे या पोटकलम 4 नुसार होणार आहे. कलम 37 चा भंग केल्यास शिक्षा कलम 135 ला आहे. 37 मध्ये 100 मिळून झाले 137, शिक्षेसाठी 2 कमी करायचे तर 37 ची शिक्षा 135 ला. मित्रांनो, आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 38. गायन, वादन, आवाज किंवा गोंगाट यास मनाई करणारा आदेश. सीपी किंवा एसपी ची पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्याच्या प्रतिवृत्तावरून किंवा प्राप्त झालेल्या इतर माहितीवरून अशी खात्री होईल की, खात्री कोणाची होईल? सीपीएसपी ची. कशाच्या आधारे होईल? तर त्यांच्या अखत्यारीतील कोणत्याही अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिवृत्तावरून किंवा त्यांच्या इतर सोर्स कडनं त्यांना जी काही माहिती मिळाली त्यावरून सीपीएसपी ची खात्री होईल की जवळपास राहणाऱ्या मालमत्तेचा भोगवटा करणाऱ्या व्यक्तीला अशांतता, नुकसान, धोका निर्माण होऊ नये म्हणून पुढील बाबींना आळा घालण्यासाठी नियंत्रण विनिमय मनाईसाठी लेखी आदेश देता येईल. कोणत्याही जागेत किंवा जागेवर कोणतेही गायन किंवा वाद्य संगीत, कोणतेही वाद्य साधन, पात्र किंवा आवाज, प्रतिध्वनी निर्माण करू शकेल असे यंत्र वाजवल्यामुळे, आपटल्यामुळे, मित्रांनो आता या शब्दाचं तुम्हाला हसू येऊ शकतं, परंतु समजा हे आपटल्यामुळे, बडवल्यामुळे हे शब्द नसते तर काय झालं असतं बघा. तर सीपीएसपी ने अशा गोष्टीला गायन आणि वाद्य वाजवायला जर वाजवायला बंदी केली आहे, मनाई केलेली आहे, तर मग वाजवायला म्हणजे काय? ताला सुरात वाजवायला
मनाई केलेली आहे. मग एखादा व्यक्ती काय, ठीक आहे साहेब तुमचा आदेश पाळतो, ताला सुरत नाही वाजवा, फक्त वरून खाली जमिनीवर आपटतो आणि त्याला शेजाऱ्याला त्रास द्यायचा आहे, मग तो काय डिफेन्स घेईल, तुम्ही ताला सुरत वाजवायला मनाई बंदी केली होती, मी तर आपटू राहिलो. तर यावेळी ते सगळंच घेतलेलं आहे. वाजवल्यामुळे, आपटल्यामुळे, बडविल्यामुळे, बडवणं म्हणजे काय, कसंही बेधुंदपणे, ताल सुराचा काही विषय नाही, फेकल्यामुळे, आवाज करणे किंवा तो आवाज चालू ठेवणे याला सुद्धा मनाई आहे. किंवा आता इथं दिलेला आहे हा ब, हा अ झाला, आता ब 38 मधलाच ब, आवाज गोंगाट होईल असा व्यापार व्यवसाय करणे याला सुद्धा मनाई करता येईल. 2. पोटकलम 1 ने जे शक्ती प्रदान झालेले प्राधिकारी आहे, सीपी आणि एसपी, सीपी आणि एसपी. पोटकलम 1 ने शक्ती प्रदान झालेला प्राधिकारी एकतर स्वतःहून किंवा पोटकलम 1 नुसार दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेल्या व्यक्तीच्या अर्जावरून. आता समजा सीपी आणि एसपी ने, मी गायन वादन वगैरेचा क्लास घेतो किंवा माझी प्रॅक्टिस करतो किंवा कार्यक्रम घेतो आणि मला मनाई केली, त्याच्यामुळे आता मी काय झालेलो आहे, नाराज झालेलो आहे. तर बघा, पोटकलम 1 ने शक्ती प्रदान झालेला प्राधिकारी एकतर स्वतःहून किंवा पोटकलम 1 ने 1 नुसार दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेला व्यक्ती. आता मला आदेश दिला का तू गायन वादन घ्यायची, आवाज काही करू नको, तर मी केलेल्या अर्जावरून मी कोणाकडे अर्ज करेन, त्या सीपीला किंवा एसपीला. तर असा कोणताही आदेश मग तो अधिकारी एक तर विखंडित करील, म्हणजे रद्द करील त्याला जर माझं म्हणणं योग्य वाटलं तर, किंवा त्या अर्जामध्ये काही फेरबदल करत. मग काय फेरबदल असू शकतो का, बाबा सकाळी 8 ते 10 2 तास हळू आवाजात विशिष्ट डेसिबल मध्ये, संध्याकाळी 6 ते 8 एवढ्या वेळेमध्ये करू शकतो, जर योग्य वाटलं त्या अधिकाऱ्याला तर. मग तो अधिकारी मी केलेल्या अर्जावरून असा त्याचा आदेश जो आहे तो विखंडित करील किंवा फेरबदल करत, असं करता येईल. परंतु संबंधित प्राधिकारी अर्जदाराला स्वतः किंवा वकिलामार्फत हजर होऊन आदेशाविरुद्ध कार्यान्वयन दाखवण्याची, म्हणजे बाजू मांडण्याची संधी देईल आणि त्यानंतरच अर्ज निकालात काढेल. आता मी अर्ज जो दिलेला आहे, साहेब तुम्ही मला असा असा आदेश दिलेला आहे, मनाई केलेली, बंदी केलेली गायन वादन याला, आणि माझं त्याच्यामुळे असं असं नुकसान होत आहे, तर तो अर्ज मला तिथं त्यांच्या समोर येऊन माझी बाजू मांडणं स्वतः किंवा वकिलामार्फत, त्याच्याशिवाय तो अर्ज निकालात काढणार नाही. त्यानंतर अर्ज निकालात काढेल बाजू ऐकून घेतल्यानंतरच. आता जर प्राधिकाऱ्याने अर्ज संपूर्ण नाकारला किंवा अंशतः नाकारला, नामंजूर केला, तर त्या नामंजूर करण्यामागची जी कारणं आहे ते लिहिले जातील, जेणेकरून त्या अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जिथं कुठं मला न्याय मागायला जायचंय मी ते जाऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपलं कलम 38 झालेलं आहे. आणि 38 ची शिक्षा, 38 मध्ये 100 मिळवले झाले 138 आणि 2 कमी केले आले 136. मित्रांनो आता पुढचं कलम आहे आपलं कलम क्रमांक 41, आणि ते आपल्या सहज लक्षात यावं म्हणून इंग्रजीमध्ये 41 ला म्हणू आपण 41, यमक अलंकार साधून 41 ला काय, 41 न सभा संमेलन, न 41 सभा संमेलन. कलम 41 सभा संमेलन, सार्वजनिक मनोरंजनाचं स्थान येथील अव्यवस्थेबद्दल पोलिसांनी बंदोबस्त करणं. अतिशय सोपं आहे. पोलीस तिथं बंदोबस्त करणार आहे, पोलिसांना तिथं निर्देश देता येणार आहे, तिथं संपूर्णपणे व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मोकळीक राहणार आहे येण्या जाण्याची. अशा स्वरूपाचं हे सोपं कलम आहे. ज्या सभा संमेलन सार्वजनिक मनोरंजन ठिकाणावर लोकांना येण्यास आमंत्रण किंवा मोकळीक असेल, त्या ठिकाणी अव्यवस्था धोका टाळण्यासाठी तेथे हजर असलेला पोलीस शिपाई पेक्षा सर्वात श्रेष्ठ दर्जाचा असलेला पोलीस अधिकारी. आता त्या सभा संमेलनाच्या ठिकाणी जेवढे काही पोलीस आहेत त्याच्यामध्ये पोलीस शिपाई पण आहे, पण तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये पोलिसांमध्ये पोलीस शिपाईपेक्षा वरच्या उपस्थितांमध्ये जो वरच्या दर्जाचा अधिकारी आहे असा पोलीस अधिकारी नियम आदेशांना अधीन राहून तेथील काम चालणे, म्हणजे सभा संमेलनाचं काम कसं चालायला पाहिजे त्या नियमादेशांना अधीन राहून तेथील काम चालणे, तिथे लोकांनी येणे म्हणजे प्रवेश करणे, तसेच सुरक्षेसाठी आवश्यक ते निर्देश तो जो पोलीस अधिकारी तो निर्देश डायरेक्शन देणार आहे की असं करा, हे करा, ते करा, गर्दी इतकी कंट्रोल करा,
हळूहळू लोकांना आत सोडा किंवा किती कॅपॅसिटी आहे ते बघा, अशा प्रकारचे निर्देश देईल व ते निर्देशांप्रमाणे वर्तन करणे सर्वांना बंधनकारक आहे. तिथला जो कोणी तो कार्यक्रमाचा आयोजक आहे वगैरे आणि तिथे येणाऱ्या सगळ्या लोकांना पोलिसांनी दिलेले निर्देश नियमाला अनुसरून असतील ते पाळावे लागतील. 2. सभा संमेलन सार्वजनिक मनोरंजनाचं ठिकाण येथे पोट कलम 1च्या उपबंधाची व त्यानुसार दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणीसाठी त्या जागेवर येण्या जाण्याची पोलिसांना पूर्ण मोकळीक आहे. मग तो कार्यक्रम सभा संमेलनाचा जो आयोजक किंवा तिथले कोणी मोठे लोक असतील आणि पोलिसांनाच तुम्ही इकडे नका येऊन हे करा असं म्हणू शकत नाही. तिथं योग्य प्रकारे व्यवस्था राहावी आणि दिलेल्या निर्देशाची चांगली अंमलबजावणी करून घेण्यासाठी पोलिसांना तिथं येण्या जाण्याची संपूर्ण मोकळी व तिथं वावरण्याची असणार आहे. आता मित्रांनो, आपल्या अभ्यासामधले पुढचे 3 कलम आहेत. तर ते 3 कलम 55, 56 आणि 57 तडीपारी संदर्भात आहे आणि ते लक्षात ठेवायचे आपल्याला. तो बे सी ह्या निमोनिक्स नाही. तो म्हणजे टोळीवाले, बे म्हणजे बेतात असलेले, कशाच्या बेतात? अपराध करण्याच्या बेतात, आणि सी म्हणजे सिद्धपराध की ज्यांनी अगोदरच काही कायद्यांचा भंग केलेला आहे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध पण झालेला आहे. मग कलम 55 खाली कोणाला तडीपार केलं जातं? तो बेसी मधला टोळीवाल्यांना. कलम 56 मध्ये कोणाला तडीपार केलं जातं? तर अपराध करण्याच्या बेतात असणाऱ्या लोकांना. आणि टो बेसी सी सिद्धपराध ज्यांनी अगोदरच कोणत्या कायद्यांखाली? दंडास सिजुरे असा मी एक निमोनिक्स केलेला आहे, तो पुढे येणारच आहे. दंडास सिजुरे हे कायद्यांच्या नावावरनं घेतलेले एक अक्षर आहे, पण ते दंडास सिजुरेने तुम्हाला ते कोणते कायदे हे स्मरणात राहणार आहे. तर या कायद्यांखाली अगोदरच अपराध केलेला आहे, तर अशा अपराध्यांना पुन्हा तडीपार करण्यासंदर्भात 57 कलम आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया कलम 55. कलम 55चं शीर्षक आहे टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे, म्हणजेच तडीपारी. त्या विशिष्ट हद्दीमधून त्यांना दुसरीकडे जाण्यास काही कालावधीसाठी सांगणे. तर आता मित्रांनो, कलम 55 मध्ये तडीपारीचे आदेश जे आहे देणारे 4 जण आहे. सीपी, डीएम, एसडीएम आणि एसपी. सीपी कमिशनर ऑफ पोलीस, डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी, एसडीएम म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट प्रांताधिकारी, आणि चौथा आहे एसपी. 55 कलमामध्ये 4 जण आहे. आणि एक लक्षात ठेवा, पुढच्या 56 म्हणजे अपराध करण्याच्या बेतात असलेल्या लोकांना तडीपारी आणि 57 सिद्धपराध लोकांना तडीपारी. या दोन्ही कलमांमध्ये फक्त वरचे 3 जण घ्यायचे आहे, एसपी घ्यायचा नाही. ते आपण पुढे बघूच, पण हा साम्य भेद आपण काय तो आत्ताच बघितला. इथे 4 आहे आणि पुढच्या 56-57 ला फक्त पहिले 3 घ्यायचे, सीपीडीएम आणि एसडीएम, एसपी घ्यायचा नाही. मित्रांनो, सुरुवात करूया. सीपीडीएम, एसडीएम, एसपी हे टोळी किंवा गटाला पुढील आदेश देतील. आता ह्यांच्या प्रभारातील क्षेत्रात किंवा जिल्ह्यात टोळी किंवा गट फिरत आहे किंवा तळ ठोकून म्हणजे कुठेतरी मुक्कामी आहे यांच्या कोणाच्या तरी क्षेत्रामध्ये, आणि त्यांच्या अशा फिरण्यामुळे किंवा तळ ठोकून राहण्यामुळे धोका उत्पन्न झालाय किंवा तसा संभव शक्यता आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीर वर्तन करण्याची भीती किंवा संशय आहे त्या टोळीवाल्यांकडनं, किंवा टोळी जमाव यांची पांगापांग करणे यासाठी तेव्हा भीती किंवा संशय आहे तेव्हा टोळी किंवा गटाकडून भय, हिंसा यास प्रतिबंध होईल असे वागणे किंवा टोळी जमाव यांची पांगापांग करणे यासाठी हे 4 कोणीही आदेश स्थानिक हद्द, जिल्हा किंवा जिल्ह्याबाहेर निघून जाणे म्हणजे तडीपार, किंवा विहित केलेल्या वेळेमध्ये निघून जाणे आणि पुन्हा न परतण्याबद्दल आदेश देतील. आदेश कोणाच्या नावे निघेल? तर त्या टोळीच्या किंवा गटाच्या पुढारी, म्होरक्या, जो कोणी त्यांचा प्रमुख आहे त्याच्या नावाने निघेल. त्याची अधिसूचना काढली जाईल आणि आदेश दिला जाईल. दवंडी पिटवूनही आदेश देता येईल. तसंच योग्य वाटेल तसेच इतर पद्धतीने सुद्धा
तो आदेश प्रसिद्ध करता येईल. मित्रांनो, आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 56. अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना घालवून देणे म्हणजेच तडीपारी. आता इथं 3 जण आले मित्रांनो, सीपीडीएम आणि एसडीएम. वरती 4 जण होते, एसपी पण होता, तो एसपी इथे नाहीये. सीपीडीएम एसडीएम हे पुढील बाबींची, आता त्या पुढील बाबी कोणत्या, तर मित्रांनो इथं वर्तुळ आणि त्याच्यात फुली आहे, आणि मग इथं वर्तुळ आणि फुली आहे, म्हणजे ह्या बाबी कोणत्या ते इथून पुढे तुम्हाला कळणार आहे. पुढील बाबींशी संबंधित व्यक्तींना महाराष्ट्र राज्यातील एका किंवा अधिक क्षेत्रांमधून सांगितलेल्या मार्गाने व सांगितलेल्या वेळेच्या आत निघून जाण्याबद्दल म्हणजेच तडीपार करण्याबद्दल व परत न येण्याबद्दल किंवा रोग प्रसार टाळण्यासाठी वर्तनाबद्दल लेखी आदेश किंवा दवंडी किंवा इतर प्रसिद्धीने आदेश देता येईल. आता कोणत्या बाबींसाठी आदेश देतील हे, तर बघा आता, एखाद्या व्यक्तीच्या हालचाली किंवा कृती मानवी जीवित किंवा मालमत्तेला धोका, इजा, भीती निर्माण करतील किंवा तशी शक्यता आहे. दुसरी बाब, अशी व्यक्ती जबरदस्ती किंवा बलप्रयोगाचा समावेश असलेले अपराध किंवा इंडियन पिनल कोड 1860 प्रकरण 12, 16, 17, 12 नॅनी स्टॅम्प संबंधीचे अपराध, 16 शरीराविरुद्धचे अपराध, 299 ते 377 आणि प्रकरण 17 मालमत्तेविरुद्धचे अपराध. असा व्यक्ती हे अपराध करत आहे किंवा करण्याच्या बेतात म्हणजे तयारीत आहे, किंवा असा अपराध करण्यास मदत करत आहे किंवा मदत करण्याच्या बेतात आहे. शरीर मालमत्तेच्या भीतीमुळे साक्षीदार हे अशा व्यक्तीविरुद्ध साक्ष देण्यास पुढे येत नाही असे अधिकाऱ्याचे मत आहे, तर अशा व्यक्तीविरुद्ध सीपीडीएम एसडीएम हे तडीपारी संदर्भातला आदेश देतील. पुढे आता आदेश दिलेला आहे मित्रांनो, सीपीडीएम आणि एसडीएम यांच्यापैकी कोणीतरी तडीपारीचा आदेश दिलेला आहे. कोणाला? अपराध करण्याच्या बेतात असलेल्याला. मग ब अशी व्यक्ती ज्याला आता आदेश मिळालेला आहे, अशी व्यक्ती इथं सांगितलंय का कोण कोण असू शकतं, कोणत्या कोणत्या बाबतीत त्या व्यक्तींना आदेश दिला जाऊ शकतो तडीपारीचा, ते अजून अपूर्ण राहिले. अशी व्यक्ती महाराष्ट्र जातीय समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1980 यातील व्याख्येप्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाध येईल अशा पद्धतीने किंवा काळ्या बाजारात प्रतिबंध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था अधिनियम 1980 चे कलम 3 पोट कलम 1 मधील व्याख्येप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला बाध येईल असे कृत्य करत आहे किंवा करण्याच्या बेतात आहे असे मानण्यास वाजवी कारण आहे. तर याही कायद्यांखाली जो गुन्हा करण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीला सुद्धा तडीपारीचा आदेश सीपीडीएम किंवा एसडीएम देतील. क बाहेरून आलेल्या, आता सीपीडीएम आणि एसडीएम यांच्या हद्दीमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या वास्तव्यामुळे तो तिथे येऊन राहतोय, तर त्या व्यक्तीच्या येऊन राहण्यामुळे साथीचा रोग उद्भवण्याची शक्यता असेल. वरील अ, ब आणि क कारणांसाठी बघा, आपण हे कोणते बघितले, ह्या सगळ्या बाबी पुढील बाबींसाठी म्हणजे अ, ब आणि क या बाबींसाठी तडीपारीचा आदेश जो आहे तो दिला जाईल. मग आपण हा अ पाहिला, हा ब पाहिला, त्याच्यानंतर हा ब पाहिला, आणि आता हा क सुद्धा पाहिलेला आहे साथीच्या रोगाचा. या चारही कारणांसाठी तडीपारीचा आदेश दिला जाईल. आता 2 पोटकलम 2 अधिकारी हे तडीपारी व्यतिरिक्त पुढील आदेश देऊ शकतील. तडीपारी तर होईलच, इथून तू या जिल्ह्यातून तालुक्यातून काय असेल या हद्दीच्या बाहेर जाऊन राहायचं आहे. त्या व्यतिरिक्त पुढील आदेश देऊ शकतील. काय आहे? पत्त्यातील बदल नसला तरी त्याचे जे राहण्याचे ठिकाण आहे, तडीपार ज्याचे झाले त्याच्या पत्त्यात बदल नसला तरी राहण्याच्या ठिकाणाबाबत सर्वात जवळच्या पोलीस ठाणे प्रभारीला कळवायचं आहे की माझा पत्ता असा असा आहे. कोणाला कळवायचं? तर त्या जवळच्या प्रभारी पोलीस ठाण्याच्या प्रभारीला. तसंच पुढे दुसरा मुद्दा दिलेला आहे आणखी. आता तडीपार झालेला एखादा व्यक्ती एखाद्या जिल्ह्यातून तो दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहतो. आता त्याला त्या जिल्ह्यात यायला परवानगी नाहीये, पण दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो. मग तो काही कारणाने दुसऱ्या राज्यात गेला
किंवा दुसऱ्या राज्यातून परत त्याला जिथं यायचंय तिथं आला, तर राज्यातून बाहेर गेल्यापासून 10 दिवसाच्या आत त्या संबंधित पोलीस ठाणे प्रभारीला त्याने कळवायचं की मी असा राज्याच्या बाहेर गेलो. आणि बाहेरून रिटर्नही जरी आला तरी परत बाहेरच्या राज्यातून परत आल्यापासून 10 दिवसाच्या आत ते सुद्धा त्याने कळवायचं आहे की मी परत आलेलो आहे. तर बघा, राज्याच्या बाहेर गेल्यास, तडीपार झालेला व्यक्ती राज्याच्या बाहेर गेल्यास बाहेर जाण्याची ती तारीख राज्याबाहेर गेल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत उक्त अधिकाऱ्याला पोस्ट किंवा डाक किंवा अन्य प्रकारे त्याने कळवायचं आहे. आता तसंच जसा राज्याच्या बाहेर गेला तसा रिटर्न येणार पण. बाहेरून पुन्हा राज्यात परत आल्यास परत येण्याची तारीख परत आल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत राहत असलेल्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या पोलीस ठाणे प्रभारीला त्याने कळवलं पाहिजे की मी असा राज्याच्या बाहेर गेलो होतो आणि मी परत आलेलो आहे. मित्रांनो, आपल्या अभ्यासामधलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 57, तो बे सी सिद्धपराध लोकांना तडीपारी. कलम 57 विवक्षित अपराधांबद्दल सिद्धपराध, विवक्षित लोकांना अपराधांबद्दल सिद्धपराध व्यक्तींना घालवून देणे म्हणजे तडीपारी. आता इथे पुन्हा 3 जण आलेले, 4 फक्त 55 ला सीपी, डीएम, एसडीएम आणि एसपी. 56 आणि 57 ला 3 सीपीडीएम, एसडीएम. मग सीपीडीएम, एसडीएम हे पुढील अपराधांचे दोषी. आता मित्रांनो, इथं आपण वर्तुळ करून त्यात फुली घेतलेली आहे. मग कोणते ते अपराध आहे ते इथं दाखवलेले आहे बघा मी. मग त्याचा कोणत्या कायद्यांखालचे ते अपराध आहे तर मी त्याचा निमोनिक्स केलेला आहे, दंडा अस्सी जुरे. मग दंडाचा वर अनुस्वार म्हणजे दंड संहिता आपला आयपीसी. दंडा म्हणजे दारूबंदी अधिनियम 1949. 80चा अ म्हणजे अनैतिक व्यापार, वेश्या व्यवसाय, मुली महिला वगैरे विकणं. सीमा शुल्क, जुगार आणि रेल्वे हे ते कायदे आहे, या कायद्यांखालचा अपराध. तर बघा, सीपीडीएम, एसडीएम हे पुढील अपराधाचे दोषी पुन्हा तसाच अपराध करण्याची शक्यता असल्याचे सकारण वाटत असेल तर. म्हणजे असे माणसं की त्यांनी या कायद्याखाली गुन्हा केलाय, कोर्टामध्ये त्याचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांनी शिक्षा वगैरे पण भोगलेली, आणि या अधिकाऱ्यांना असं वाटतं की या शिक्षा भोगणाऱ्या सिद्धपराध अपराध्यांकडून पुन्हा असा काही अपराध घडू शकतो. पुढील अपराधाचे दोषी पुन्हा तसाच अपराध करण्याची या अधिकाऱ्यांना शक्यता सकारण वाटत असेल तर महाराष्ट्रातील क्षेत्र किंवा क्षेत्रामधून स्वतःच्या प्रभाराखाली असो किंवा नसो सांगितलेल्या मार्गाने आणि सांगितलेल्या वेळेच्या आत निघून जाण्याबद्दल म्हणजेच तडीपार आणि तेथे परत न येण्याबद्दल आदेश देता येईल. तर कोणत्या अपराधाचे दोषी तर दंडा अस्सी जुरे. मग आता ह्या निमोनिक्स हे तुम्हाला सहज स्मरणात राहील आणि ह्या निमोनिक्स नुसार त्या कायद्यांची पूर्ण नावं आपण आता खाली बघूया. दंडामधला द म्हणजे दंड संहिता म्हणजे आयपीसी 1860 चे प्रकरण 12, 16, 17 खालील अपराधांसाठी. दंडा दा म्हणजे मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65, 66, 68 खालील अपराधांसाठी. दंडा अस्सीचा अ अनैतिक व्यापार, स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास आळा घालण्याबाबत अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5, 6 किंवा 9 खालील अपराधांसाठी. सीमा 80चा सी म्हणजे सीमा शुल्क अधिनियम 1962 च्या कलम 135 खालील अपराधांसाठी. दंडा अस्सी जुरे मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 च्या कलम 4, 12 कलमचा खंड अ, कलम 12चा अ खालील अपराधांसाठी एकदा शिक्षा झालेली आहे असे ते व्यक्ती आहे. मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 च्या खाली परंतु कलम 65, 66, 68 खाली नसलेल्या अपराधांसाठी किंवा रेल्वे मालमत्ता अधिनियम 1966 च्या कलम 3, 4 खालील अपराधांसाठी. आता हे जे दंडा अस्सी जुरे यांच्यासाठी एकदा शिक्षा झाली पाहिजे या कलमांसाठी. आयपीसी असेल तर 12, 16, 17 साली एकदा जरी प्रकरणाखाली एकदा जरी शिक्षा झालेली असेल तरी तडीपारी होईल. पण पुन्हा या कायद्यांच्या या म्हटल्याप्रमाणे कलमाप्रमाणे अपराध असेल तर मात्र त्याची तडीपारी कधी होऊ शकते, दोनदा किंवा अधिक वेळा त्याला शिक्षा झालेली पाहिजे तरच त्याची तडीपारी होऊ शकते जर याप्रमाणे अपराध असेल तर. आता पुढे
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951च्या कलम 122 आणि 124 खाली जर अपराध आहे आणि त्या व्यक्तीची जर तडीपारी करायची तर असा अपराध त्यांनी 3दा किंवा त्याच्यापेक्षा अधिक वेळा केलेला असला, त्याला शिक्षा झालेली असली पाहिजे, तरच त्याची तडीपारी करता येईल. वरील प्रकारचा अपराधी हा पुन्हा तसाच अपराध करण्याची शक्यता असल्यास त्याच्या विरुद्ध आदेश म्हणजे तडीपारीचा आदेश दिला जातो. हे पोटकलम 2 कलम 56च्या पोटकलम 2 प्रमाणेच आहे. म्हणजेच ते राज्याबाहेर येणे जाणे 10 दिवसाच्या आत कळवणे ते ऍज इट इज वरच्या प्रमाणे आहे. आता याला स्पष्टीकरण आहे. या कलमासंदर्भात त्या अपराधासारखा अपराध असा वरती शब्द येऊन गेला बघा मित्रांनो, त्या अपराधासारखा अपराध. त्या अपराधांसारखा अपराध ह्या कायद्यांमध्ये म्हटल्याप्रमाणे. तर त्या अपराधांसारखा अपराधचा अर्थ काय घ्यायचा? 1. IPC 1860च्या बाबतीत IPC खालील कोणताही अपराध, आणि 2. कलम 1 खंड ब क च्या बाबतीत उक्त खंडामध्ये अनुक्रमे नमूद केलेल्या अधिनियमांच्या उपबंधाखाली येणारा अपराध असा होय. आता मित्रांनो, टो बे सी तडीपारी टोळीवाले 55, बेतात असलेले 56, सिद्धप्रात 57 आपलं झालेलं आहे. 55 साठी तडीपारीचा आदेश करणारे 4 जण CP, DM जिल्हा दंडाधिकारी, SDM प्रांताधिकारी आणि SP पोलीस अधीक्षक. 56, 57 साठी फक्त पहिले 3 आहे, SP घ्यायचा आणि वरचे 3 घ्यायचे. आणि मग ते बाहेरच्या राज्यात गेल्यापासून 10 दिवसाच्या प्रभारीला कळवणं वगैरे, पत्ता कळवणं, अशा गोष्टी त्यात आहे. सिद्धप्रातच्या बाबतीत दंड 80 जुरे ते कायदे वगैरे लक्षात ठेवा, निमोनिक्स करून दिलेला आहे. मित्रांनो, आता आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 57 भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना त्या ठिकाणावरून हाकलणे. पुस्तकात, कायद्याच्या पुस्तकात कलम आहे. याप्रमाणे आपल्याकडे अंमलबजावणी कधी होताना दिसत नाही. काय सांगितलेले बघा, कायदा म्हणतो लोकांनी भीक नाही मागितली पाहिजे. त्यांची काम करण्याची, श्रमावर जगण्याची, श्रमाची प्रतिष्ठा जी आपल्याला महात्मा गांधींनी शिकवलेली आहे, तर त्याप्रमाणे ती जाणण्याची आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याची अपेक्षा कायदा करतोय आपला. आपण काय आहे कलम बघूया. कलम 57 भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना हाकलणे. आता इथं दोघंच आहे, CP आणि DM, कमिशनर ऑफ पोलीस आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हा दंडाधिकारी. हे भिकारी लोकांनी काही कामधंदा केला नाही किंवा सरकारतर्फे तसा प्रयत्न केला नाही तर भिकारी लोकांनी त्या भागातून निघून जाणे म्हणजे तडीपारीचा आदेश देतात. जर भिकारी लोकांनी कामधंदा करण्याची हमी दिली, शब्द दिला की साहेब आम्हाला काही इथून जायला तुम्ही सांगू नका, तर आम्ही इथून पुढे कामधंदा करू आणि कष्टावर जीवन जगू. जर भिकारी लोकांनी कामधंदा करण्याची हमी, गॅरंटी दिली, तर निघून जाणे म्हणजे तडीपारीचा आदेश स्थगित करतात. कलम 57 चा समावेश 1976 साली झालेला आहे. कायदा बनवला हा मुंबई पोलीस कायदा लागू झाला 1951, त्यावेळेस नव्हता, 1976 ला आलेला आहे. कलम 58च्या तरतुदीनुसार कलम 55 ते 57 खालील निघून जाणे म्हणजे तडीपारीच्या आदेशाची मुदत ही जास्तीत जास्त किती असू शकते, तर 2 वर्ष. आता मित्रांनो, पुढे आपल्याला कलम 62 चा अभ्यास करायचा आहे. कलम 62 लक्षात ठेवण्यासाठी मी तिथं लिहिलेलं आहे मित्रांनो, कलम 62 मांजरीची गोष्ट असं का लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात हे माझं शेतकरी कुटुंब असलेलं माझं घर, आणि तिथं जुन्या काळी ते माडीचं घर, आणि माडीवर मग ते लसूण किंवा काही शेती उपयोगी पुढचे चांगले बियाणं तयार करण्याचे कांदे अशा गोष्टी साठवलेल्या असायच्या. आणि मग एखादी मांजर, तिला होणारी खूप सारी पिलं, आणि मग ते सांभाळणं, त्यांच्याकडनं होणारं नुकसान हे त्रासदायक असायचं. मग कुठंतरी छोट्याशा गोणीमध्ये तिचे, त्या मांजरीचे पिलं घ्यायचे आणि ते दूर शेतामध्ये कुठंतरी सोडून यायचे. पण आपण घरी येण्याच्या आत ते मांजरीचे पिलं आलेले असायचे. असंच काहीच या कलमात आहे, लक्षात राहायला सोपं जावं म्हणूनच मी फक्त तिथं ते घेतलेले, तुमचा वेळ वाया घालवण्याची इच्छा नाही. कलम 62 मांजरीची गोष्ट.
कलम 62चं शीर्षक बघूया मित्रांनो. एखादी व्यक्ती क्षेत्र सोडून न गेल्यास, म्हणजे त्याला तडीपारीचा हुकूम झालेला आहे पण तो क्षेत्र सोडून न गेल्यास आणि हाकलून दिल्यानंतरही पुन्हा प्रवेश केल्यास, म्हणजे त्याला काढून दिलेले, पोलिसांनी सोडून दिलेले त्या हद्दीच्या बाहेर, तरी पुन्हा तो जिथनं तडीपारी केली त्या क्षेत्रामध्ये येतो. म्हणजे अशा दोन्ही परिस्थिती, एकतर सांगितलंय स्वतःहून सोडून जात नाही, किंवा सोडून दिलेलं आहे पोलिसांनी त्या हद्दीच्या बाहेर तरी तो रिटर्न येतो, अशा प्रसंगी पुढील कार्यपद्धती केली जाईल. 1. कलम 55, 56, 57, 57 नुसार स्वतःचे क्षेत्र सोडून जाण्याबद्दल त्या व्यक्तीला आदेश, तडीपारीचा आदेश झालेला आहे. अशी व्यक्ती 1. आदेशाचे पालन टाळेल, म्हणजे निघून जाणार नाही. किंवा 2. क्षेत्रातून निघून गेल्यानंतर त्या प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत त्या क्षेत्रात प्रवेश करेल तर संबंधित प्राधिकारी त्या व्यक्तीची अटक करवेल आणि क्षेत्राबाहेरील पोलिसांच्या ताब्यात नेऊन सोडेल. आता समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या जिल्ह्यातून हद्दीपार तडीपार केलेला आहे आणि त्याला काही कारणाने, मग ते कुटुंबात कोणाचे मृत्यू असू शकतो, लग्न असू शकतं, इतर काही महत्वाची गोष्ट असू शकते, जे काही असेल, तर त्याने जर यायचं असेल इकडं तर त्याने परवानगी मागितली पाहिजे. जेवढ्या दिवसाची परवानगी मिळाली, ज्या पद्धतीने काय अटी घातलेल्या आहेत त्याचं पालन करूनच यायचंय, आणि नसेल परवानगी तर तो येऊ शकत नाही. तर मग ज्या क्षेत्रातून निघून गेल्यानंतर त्या प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगी खेरीज आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत त्या क्षेत्रात प्रवेश करेल तर संबंधित प्राधिकारी त्या व्यक्तीची अटक करेल जो बिना परवानगी आलेला आहे तो, किंवा ज्याने नियमाचा भंग केला अशा, आणि त्याला पुन्हा त्या ठरवलेल्या हद्दीच्या बाहेरील जे पोलीस आहेत त्यांच्या ताब्यामध्ये नेऊन सोडवेल. 2. आदेश देणारा प्राधिकारी कलम 55, 56, 57, 57 नुसार हाकलून, म्हणजे तडीपारी केलेल्या क्षेत्रात तात्पुरते काळासाठी परत येण्याची, प्रवेश करण्याची परवानगी देईल. म्हणजे आता घरामध्ये कोणाचा आजारी आहे, कोणाचा मृत्यू झाला, लग्न आहे, किंवा इतर काही महत्वाचं कारण आहे, तर अर्ज केल्यानुसार तर त्याला पुन्हा परत येण्याची, प्रवेश करण्याची परवानगी देईल. पण त्याच्यासाठी काही शर्ती पण ठेवल्या जाईल. शर्तींचे पालन करण्यासाठी जामिनासह किंवा जामिना वाचून त्याच्याकडनं बंधपत्र, बॉन्ड करून घेतला जाईल. प्राधिकारी अशी परवानगी रद्द करू शकेल. आता तो जर त्याला दिली परवानगी पण तो आला, चुकीचं वर्तन करतोय काही, तर पुन्हा ती परवानगी रद्द करू शकेल कोणत्याही वेळी. प्रवेश केलेली व्यक्ती शर्तींचे पालन करेल. मुदत संपल्यानंतर किंवा त्यापूर्वीच परवानगी रद्द केल्यास त्या क्षेत्रातून तो स्वतःहून निघून जाईल. त्या क्षेत्रात पुन्हा प्रवेशासाठी पुन्हा परवानगी घ्यावी लागेल. ज्याला आदेश दिला होता, तडीपारीचा आदेश ज्याला दिला होता, तो व्यक्ती शर्ती अटी पालन करण्यात किंवा स्वतःहून निघून जाण्यात कसूर करील, म्हणजे टाळाटाळ करील, तर पुन्हा विना परवानगी त्या क्षेत्रात प्रवेश करील तर ते जे अधिकारी आदेश देणारे ते प्राधिकारी त्या व्यक्तीला अटक करून पुन्हा त्या क्षेत्राबाहेरील विविध ठिकाणच्या पोलीस अभिरक्षेमध्ये किंवा ताब्यामध्ये नेऊन देणार आहे, ठेवणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं कलम 62 झालेलं आहे. म्हणून कलम 62 मांजरीची गोष्ट, बाहेर नेऊन सोडणे, ते पुन्हा येत आहे, परत नेऊन सोडणे, असं काहीच यात आहे. तर मित्रांनो, आता आपल्या अभ्यासामधलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 63 कलम क्रमांक 63 च शीर्षक आहे शिबिरे, संचलने यावर नियंत्रण आणि गणवेश इत्यादी वापराला मनाई. तर बघा मित्रांनो, शिबिर चालवणं, संचलन म्हणजे ती कवायत, दैनीमूड, बायेमूड, किंवा ते अशा पद्धतीचं तेजचल, जे काही संचलन आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, आणि विशिष्ट प्रकारचे गणवेश, जे काही सरकारचे उपक्रम असतात, दल असतात, फोर्सेस असतात, त्यांनी वापरायचे. त्याच्यासारखं जर कोणी करत असेल तर 63 कलमानुसार मनाई आहे. म्हणजे ज्या प्रकारचे शिबिरे, संचलने आणि गणवेश हे शासन, त्यांचे उपक्रम, त्यांचे दल वापरू शकतात, असं जर कोणी खाजगी लोक त्यांची संस्था काढून असं काही भासवत असतील तर त्याला मनाई आहे, आणि त्या संदर्भातलं 63 कलम आहे. महाराष्ट्र शासनाची
सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी तसे करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यास राज्य शासन पुढील बाबींना मनाई करेल किंवा निर्बंध घालेल. आता मित्रांनो, ह्या 63 कलमात शिबिरे संचलन यावर नियंत्रण ठेवणं आणि गणवेश वापराला मनाई करणं, ही मनाई कोण करणार आहे? राज्य शासन करणार आहे, हे लक्षात घ्या. सीपीडीएम नाही. आता बघा कशा कशा संदर्भात ते मनाई किंवा निर्बंध घालेल. हत्यार वापराचे प्रशिक्षण, ट्रेनिंग, हत्यार वापराचं ट्रेनिंग, कवायत, लष्करी कवायत, हालचाली आणि डावपेच, शिबिर संचलन, मिरवणुकीला हजर राहणे, त्यात सहभागी होणे, त्यांचे आयोजन, वरील कारणांसाठी भरलेल्या सभा किंवा जमाव याच्यासाठी मनाई किंवा निर्बंध राज्य शासन घालणार आहे. 2. संघ राज्याचे सशस्त्र बल, पोलीस बल किंवा इतर कायद्याद्वारे बनलेले बल, जे काही आपले फोर्सेस असतात वेगळ्या वेगळ्या, हे लोक वापरतात, याच्यातले सदस्य वापरतात त्या गणवेश वस्तू, त्या गणवेश आणि वस्तू यासारखे दिसणारे गणवेश वस्तू एखाद्या मंडळ, संस्था, संघटना यातील व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वापरल्यामुळे राज्याच्या सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा, धोका आहे, अशी, पुन्हा लक्षात घ्या, खात्री कोणाची होते? अशी राज्य शासनाची खात्री झाल्यास तसे करण्यास, तसे करणं म्हणजे काय? ते गणवेश वस्तू वापरणं, तसे करण्यास मनाई करता येईल किंवा राज्य शासन त्यावर निर्बंध, म्हणजे तुम्हाला असं वागता येणार नाही, असं गणवेश, अशा प्रकारची कवायत, असं शिबिर संचलन करता येणार नाही, असे निर्बंध घालतील. वरील पोटकलम 1 व 2 खालील राज्य शासनाने काढलेला प्रत्येक सामान्य किंवा विशेष आदेश हा या कायद्याच्या कलम 163 खाली जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याच्या पद्धतीप्रमाणेच प्रसिद्ध केला जाईल. प्रश्नाची जागा चांगली आहे आणि 163 कलमामध्ये दिलेलंच आहे का जाहीर नोटिसा प्रसिद्ध कशा करायच्या, पद्धतीच दिलेली. पोटकलम 2च्या प्रयोजनासाठी जाणे येण्याची मोकळीक, मुभा असलेल्या ठिकाणी गणवेश घातला किंवा वस्तू प्रदर्शित केली तर सार्वजनिक ठिकाणी तो गणवेश घातला किंवा ती वस्तू प्रदर्शित केली असे समजण्यात येणार आहे, म्हणजे या कलमाचा भंग झाला असं म्हटलं जाईल. आता मित्रांनो, आपल्या अभ्यासामधले 64, 65 आणि 66 ही 3 कलम आपल्याला बघायची आहे. 64 ला कायदेशीर कर्तव्ये पोलिसांची, 66 ला पोलिसांची जनतेप्रती म्हणजे सामाजिक कर्तव्ये असं म्हणू शकतो आपण, आणि 65 कलमाला तपासणी आणि झडती आहे. आणि मग 64, 65, 66 लक्षात ठेवायला आपण कायदेशीर, तपासणी, जनता असं एक नेमोनिक्स करूया. मग कावरनं काय? पोलिसांची कायदेशीर कर्तव्य, तवरनं काय? तपासणी आणि झडती, आणि जेवरनं काय? जनतेप्रती पोलिसांची कर्तव्य किंवा सामाजिक कर्तव्य पोलिसांची. पोलिसांची 6 प्रकारची कायदेशीर कर्तव्य कलम 64 मध्ये दिलेली आहे. पोलिसांची 7 प्रकारची जनतेसंबंधी म्हणजे सामाजिक कर्तव्य कलम 66 मध्ये दिलेली आहे. पोलिसांचा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश, झडती, तपासणीचा अधिकार कलम 65 मध्ये दिलेला आहे. मित्रांनो, आता आपण कलम 64 घेऊया, सोपं आहे अगदी. कलम 64 पोलीस अधिकाऱ्याची कायदेशीर कर्तव्य कंसात लिहिलेले 6 प्रकार. पुढील कामे करणे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल. अ. सक्षम प्राधिकाऱ्याने पोलिसाला वैधरित्या म्हणजे कायद्यानुसार, लिगली दिलेले प्रत्येक समन्स तत्परतेने बजावणे, प्रत्येक अधिपत्र व इतर आदेश तत्परतेने पाळणे, बजावणे, स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कायदेशीररित्या दिलेले समादेश अंमलात आणण्याचा सर्व वैध कायदेशीर मार्गांनी प्रयत्न करणे. मग समन्स किंवा अधिपत्र बजावण्यासाठी कंटाळा करायचा नाही, महत्तम प्रयत्न करायचे आहे. ब. दखलपात्र अपराध घडल्यास त्यामागील हेतूची माहिती मिळवणे आणि दखलपात्र अपराध घडू नये म्हणून प्रयत्न करणे. 3. सार्वजनिक उपद्रव टाळण्यासाठी पोलिसांनी महत्तम प्रयत्न करायचे आहे. चालू झालं तर झालं, ठीक आहे, तेवढ्यापुरतं तेवढं प्रयत्न केला असं आळमटळम करायचे नाहीये. त्याची महत्तम कॅपॅसिटी जी आहे ती त्यांनी असं टाळण्यासाठी, सार्वजनिक उपद्रव, पब्लिक न्यूसेन्स टाळण्यासाठी करायची आहे. ड. पुढील व्यक्तींना गैरवाजवी विलंब न लावता पकडणे. कोणाकोणाला?
तर ज्यांना पकडण्यासाठी वैधरित्या प्राधिकृत केलेलं आहे, म्हणजे त्याला अथॉरिटी आहे का या लोकांना अटक करायची, तर टाइमपास न करता समोरच्याला पळून जायचं वेळ मिळेल असं काही न देता जेवढं शक्य आहे तेवढं तत्परतेने अटक करायची आहे. ज्यांना पकडण्यास पुरेसे कारण आहे, सीआरपीसीच्या कलम 41 नुसार आता विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार 41 मध्ये दिलेले आहे आणि त्याला जाणवतंय कारण आहे, तर विना अगदी विलंब न करता तत्परतेने त्यांना अटक करायची आहे. दुसरा पोलिसाने जर मदत मागितली किंवा दुसऱ्या पोलिसाला मदतीची गरज असल्यास, मागितली नाही पण त्याला गरज आहे हे कळतंय, तर वैध व वाजवी पद्धतीने मदत ही केलीच पाहिजे. आणि त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार पोलिसांना ठरवून दिलेली जी कर्तव्य आहे ती सुद्धा पार पाडली पाहिजे. तर मित्रांनो, कलम 64 मधली आपली पोलिसांची कायदेशीर 6 कर्तव्य आपण बघितलेली आहे. कलम 65 मध्ये आपल्याला पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्याचा आणि रस्त्यातील संशयित व्यक्तींची झडती तपासणीचा अधिकार हे आहे. एक, राज्य सरकारने किंवा वैधरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने केलेले नियम आणि आदेश यांच्या अधीन राहून प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला कलम 64 मधील कोणत्याही कर्तव्याच्या पूर्ततेसाठी ज्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाचा दारूच्या गुत्त्याप्रमाणे किंवा मादक औषधी विकण्याच्या दुकानाप्रमाणे किंवा बेबंद किंवा गैरशिस्त लोकांच्या येण्या जाण्याचे ठिकाण म्हणून उपयोग होत असतो असे त्या पोलिसाला समजण्यास कारण आयपीसीचं कलम 26 रिझन टू बिलीव्ह समजण्यास कारण असेल त्या ठिकाणी अधिपत्राशिवाय प्रवेश करून पोलीस तिथं तपास करू शकतो. 2, मित्रांनो इथं चुकून रेष मारली गेलेली आहे, कलम 65 मधलाच 2. पोलिसाच्या मते रस्ता, सार्वजनिक ठिकाण येथील कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात चोरीची मालमत्ता आहे तेव्हा पोलीस त्या व्यक्तीची झडती तपासणी घेईल. व्यक्तीने सांगितलेला तपशील माहिती स्पष्टपणे खोटी किंवा संशयास्पद वाटल्यास चोरीची वाटणारी मालमत्ता ते पोलीस जप्त करू शकतात आणि त्या व्यक्तीला अटकही करू शकतात. आता मित्रांनो, आपण पोलिसांची जनतेप्रती कर्तव्ये किंवा पोलिसांची सामाजिक कर्तव्य कलम 66 ला बघणार आहोत. पोलिसांची जनतेसंबंधी सामाजिक कर्तव्ये 7 प्रकारची आहे. रस्त्यातील हतबल असहाय्य व्यक्तींना, म्हातारा, कोतारा, छोटी मुलं किंवा अपंग किंवा काही दुखलं खुपलं, अचानक चक्कर आला, बेशुद्ध झाला, अशा रस्त्यातील हतबल असहाय्य व्यक्तींना पोलिसांनी शक्य ती मदत केली पाहिजे. नशा, वेडेपणामुळे स्वतःला सांभाळण्यास असमर्थ झालेल्या व यांच्यापासून धोका असल्यास त्यांना ताब्यात घेणे. आता ह्या ज्या नशा केलेल्या, वेडेपणामुळे यांच्यापासून जर इतर कोणाला धोका होत असेल तरी या व्यक्तींना ताब्यात घेणे किंवा ते व्यक्ती कोणाला त्रास नाही देत पण ते स्वतःला सांभाळायला समर्थ झालेले तरी व्यवस्थित त्यांना ताब्यात घ्यायचं, ते कसे सुखरूप राहतील, त्यांच्या घरी वगैरे जातील ही काळजी घ्यायची. अटक केलेली, ताब्यात असलेली व्यक्ती जखमी किंवा आजारी असल्यास वैद्यकीय व इतर आवश्यक मदत देणे. अटक केलेल्या, ताब्यात असलेल्या व्यक्तीला अन्न, निवारा देणे. झडती तपासणी करताना विनाकारण त्रास न देणे, उद्धटपणा न करणे. लहान मुले, स्त्रिया यांच्याबाबत सभ्यता काटेकोर पाळावी आणि वर्तन सौम्य ठेवावे. आग लागल्यास नुकसान टाळण्यासाठी महत्तम प्रयत्न करणे. आणि अपघात, संकट प्रसंगी मदतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजेच महत्तम प्रयत्न करणे. आता मित्रांनो, आपल्याला पुढचं कलम आहे 3 आपल्या अभ्यासातले 67, 68 आणि 69. आता ही 3 कलम लक्षात ठेवण्यासाठी आपण आपला एक मित्र तयार केलेला आहे काल्पनिक, आणि ज्याचं नाव आहे रतन वासुदेव घालपांडे. मग 67चा र म्हणजे रहदारी, 68चा वा म्हणजे वाजवी आदेश आणि 69चा घालपांडेचा घा म्हणजे घालवणे किंवा अटकावणे. कलम 67 सोपी कलम आहे. कलम 67 पोलिसांद्वारे रहदारी व सार्वजनिक जागे संबंधी नियमन, रेग्युलेशन. रहदारीचे नियमन, रहदारीवर नियंत्रण
रस्त्यात अडथळे येऊ न देणे, रस्त्या रहदारी संबंधी लोकांनी पाळावयाचे नियम आदेश यांचा भंग होणार नाही यासाठी प्रयत्न म्हणजे नियम आदेश भंगाला प्रतिबंध करणे आहे. नियमाचा जर कोणी भंग करत असेल, आदेशाचा जर कोणी भंग करत असेल तर त्याला प्रतिबंध करणे. ब पुढील ठिकाणी बंदोबस्त करणे. रस्ता, स्नान, धुणे, उतरणे याची सार्वजनिक जागा, जत्रा, मंदिरे, सार्वजनिक संमेलनाची जागा, सार्वजनिक पूजा स्थान या ठिकाणी बंदोबस्त करणे. क स्नान, धुणे, उतरणेच्या सार्वजनिक जागेवर लोकांच्या येण्या जाण्याचे नियमन, गर्दी टाळणे या संबंधीचे नियम आदेश यांचे लोकांकडून पालन होण्यासाठी प्रयत्न म्हणजेच नियम किंवा आदेशाचा जर कोणी भंग करत असेल तर त्या अगोदर त्याला प्रतिबंध करणे. तर अशा प्रकारे रतन वासुदेव घालपंडे मधला र म्हणजे रहदारी, तर पोलिसांद्वारे रहदारी व सार्वजनिक जागे संबंधीचं नियमन. सोपं कलम आहे. आता पुढे 68 मध्ये बघतोय आपण, छोटं कलम आहे अगदी. वाजवी आदेश जे पोलिसांनी दिलेले आहेत तर जनतेने ते पाळले पाहिजे. तर कलम 68 पोलिसांचे वाजवी आदेश पाळण्याचे जनतेवर बंधन असणे. या कायद्यानुसार पोलिसांनी त्याचे कर्तव्य पार पाडताना म्हणजे कर्तव्यपूर्तीसाठी आवश्यक आहे असे दिलेले जे काही आदेश आहे, निर्देश आहे त्या सर्व व्यक्तींनी पाळणे, हे जनतेने पाळणे हे बंधनकारक असणार आहे. रतन वासुदेव घालपांडेचा घा कलम 69 मध्ये अटकावणे किंवा घालवून देणे इत्यादी बाबत पोलिसांचे अधिकार. पोलीस अधिकारी हा कलम 68 नुसार दिलेला निर्देश पालनास विरोध करणाऱ्या, हा जो वरचा कलम आहे 68, असा आदेश दिलेला आहे, निर्देश दिलेला आहे आणि त्याचं जर कोणी पालन करत नाही मग पोलीस अधिकारी हा कलम 68 नुसार दिलेला निर्देश पालनास विरोध करणाऱ्या किंवा त्या निर्देशाचं पालनाला नकार देणाऱ्या किंवा निर्देश पालनात कसूर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस पोलीस विरोध करता येईल किंवा त्याला घालवून काढून देता येईल. त्या ठिकाणावरून त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यापुढे सुद्धा नेता येईल गरज पडली तर, किंवा किरकोळ प्रकरणात कारण संपल्यावर त्या व्यक्तीला सोडून देता येईल. थोडा वेळ थांबवून ठेवायचं, ताकीद देऊन पुढे असं नको करू नंतर सोडून देता येईल. जर प्रकरण किरकोळ असेल तर आणि गरज वाटली तर दंडाधिकाऱ्यापुढे सुद्धा नेता येईल. मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये आहे पुढे कलम क्रमांक 70. 70चं शीर्षक आहे कलम 37, 38, 39 नुसार दिलेले आदेश अंमलात आणणे. 37, 38, 39 नुसार दिलेले आदेश अंमलात आणणे. संबंधित दंडाधिकारी, पोलीस अधिकारी हे कलम 37, 38, 39 नुसार दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस पकडतील म्हणजे अटक करतील. ही कृती म्हणजे त्याला अटक करणं कायदेशीर असेल. तसेच उल्लंघन करतेवेळी वापरली गेलेली वस्तू, वापरावयाची वस्तू जप्तही करून घेतील पोलीस व त्या वस्तूची विल्हेवाट तेथील डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हाधिकारी च्या आदेशानुसार त्या वस्तूची विल्हेवाट लावली जाईल. आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे मित्रांनो कलम क्रमांक 71. पोलीस हे कलम 43, 55, 56, 57, 57, 63 नुसार केलेले विनियम व निर्देश यांचे संबंधिताकडून पालन होणे यावर लक्ष देणे. अज्ञानामुळे पालन न करणाऱ्यांना ताकीद. जे अज्ञानामुळे म्हणजे गैरहेतू नाहीये मनात, कळत नाही म्हणून पालन नाही होते तर मग पोलीस त्यांना ताकीद देतील, हे असं आहे समजून घ्या, माहित नव्हतं तुम्हाला, ताकीद देतील आणि जाणून बुजून जर त्या निर्देशांचं भंग करणाऱ्या लोकांना मात्र पोलीस अटक करणार आहे. तर मित्रांनो हे आहे कलम 71. मित्रांनो आपल्या अभ्यासामध्ये पुढची कलम आहे 72, 73, नंतर पुढे 79, 80 आणि नंतर आहे 81, 82. तर 72, 73 हे दोन लागोपाठ आहेत आणि नंतर 79, 80, 81, 82 ही चार जी आहे ती पुन्हा लागोपाठ आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी काही निमोनिक्स केलेला आहे मी. 79 ला कॅचिंग वर्ड निघतोय वॉरंट. 73 ला प्राण्याशी निर्दयी वागणाऱ्याला अटक म्हटलेला आहे.
तर इथं मी पोपट का म्हटलेलं आहे बघा मित्रांनो. आता प्राण्याला जोरात चापकाने किंवा काही जण ती चापकाची जी काठी असते त्याला पुढे आरी लावतात, म्हणजे छोटासा खेळा उलट्या बाजूने, म्हणजे त्याची जी भिंतीत घुसण्याची बाजू आहे ती बाहेर असते. आणि मग ते काही जण बैलांसंदर्भात वगैरे जे काम शेतीचे करणारे वगैरे असतात त्यांचा जो चाबूक असतो पुढे चांबडी बाजू आणि मागे लाकडी काठी, तर त्याला पुढे ती आरी लावतात, म्हणजे खेळा असतो पुढे छोटासा आणि टोक पुढे, आणि ते बैलाला जोरदार टोचतात. तर आमच्याही शेतामध्ये एक आमच्याकडे पोपट नाना नावाचे व्यक्ती होते आणि ते नेहमी असे बैलांना आरी टोचायचे आणि मला त्यांचा फार राग यायचा, ते असं नाही करू म्हणून. तर ते आठवण राहावं, प्राण्यांचा पोपटचा स्मरणात राहावं म्हणून मी ते घेतलेलं आहे. तुम्हाला योग्य वाटलं तर ती पद्धत वापरा. कलम 73 ला पोपट नाना डोळ्यासमोर आला की प्राण्यांना निर्दयपणे वागणाऱ्या व्यक्तीला अटक. आता नंतर कलम 79 पोलिसासमक्ष अपराध करणाऱ्या व्यक्तीला अटक करायची आहे. 80 कलमामध्ये अटकेबाबत इतर अधिकार सांगितलेले आहे. 81 कलमामध्ये ताकीद आहे आणि 82 कलम मध्ये बेवारस मालमत्ता आहे. वॉरंट पोपटा समक्ष आताबे असा हा निमोनिक्स आहे. तर वॉरंट काढलं आणि कोणासमोर काढलं तर पोपटा समक्ष काढलं. आताबे आपण नाही का म्हणतो आता रे मग, असं ते काहीतरी लक्षात ठेवा. वॉरंट पोपटा समक्ष आताबे. मग आता इथं 6 कलम आहे, मग 72 73 मध्ये गॅप द्या आणि 79 80 81 82 म्हणजे तुम्हाला वॉरंट पोपटा समक्ष अताबे वरनं ही सगळं कलम आठवते. तर 72 ला वॉरंट, 73 ला पोपट प्राण्याला निर्दय वागणूक, 79 पोलिसांसमक्ष अपराध करणाऱ्याला अटक, 80 अटकेबाबत इतर अधिकार, 81 ताकीद, 82 ला बेवारस मालमत्ता. सुरुवात करूया मित्रांनो. कलम 72 पोलीस वॉरंट शिवाय केव्हा अटक करू शकेल. दंडाधिकाऱ्याचा आदेश नसला तरीही पुढील प्रसंगी पोलीस वॉरंट शिवाय अटक करतील. CRPC ला जे 41 ला आहे वॉरंट शिवाय अटक, ते मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मपोका महाराष्ट्र पोलीस कायद्यामध्ये कलम 72 ला आहे. तर दंडाधिकाऱ्याचा आदेश नसला तरी पोलीस पुढील प्रसंगी वॉरंट शिवाय अटक करतील. 1. कलम 121 म्हणजे आगीची खोटी बातमी. कलम 121 नुसार अपराधाची तक्रार, विश्वासार्ह माहिती किंवा वाजवी संशय असल्यास पोलीस विना वॉरंट अटक करतील. 2. पुढील आदेशांचे उल्लंघन जर असेल तर विना वॉरंट अटक करता येणार आहे. कोणत्या आदेशांचं उल्लंघन? कलम 33 पोट कलम 1 चा खंड क्ष, कलम 36 37 56 57 57 किंवा 66 63 चा खालील आदेशांचं उल्लंघन असेल तर विना वॉरंट अटक करता येणार आहे. 2 कलम 63 च पोट कलम 1 म्हणजे शिबिरे संचलने गणवेशनुसार केलेल्या आदेशाचं जर उल्लंघन केलं तरी विना वॉरंट अटक करता येणार आहे. 3. पुढील अपराध करणाऱ्यास अटक. कलम 122 आणि 136. कलम 122 सूर्यास्त व सूर्योदय म्हणजे रात्री, सूर्यास्त व सूर्योदय दरम्यान जो संशयास्पद स्थितीत सापडतो त्यालाही अटक करता येईल. आणि कलम 136 म्हणजेच कलम 38 नुसार केलेल्या नियमांच्या उल्लंघनाला शास्ती शिक्षा अशाही वेळेस अटक करता येईल विना वॉरंट. अभ्यासातलं पुढचं कलम मित्रांनो कलम क्रमांक 73. वॉरंट शिवाय पोलीस केव्हा अटक करू शकतील. प्राण्यास निर्दयतेने वागविणाऱ्या प्राण्यास निर्दयतेने वागविणाऱ्यास म्हणजे जो व्यक्ती प्राण्यांना त्रास देतो, इजा करतो. तर म्हणून मी ते पोपट नाना नाव घेतलंय तुम्हाला, जो आरी टोचायचा आमच्याकडे बैलांना. प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1960 च्या कलम 11 पोट कलम 1 च्या खंड क ते ड नुसार शिक्षेस पात्र अपराध पोलिसासमक्ष करणाऱ्या व्यक्तीला तो पोलीस दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय आणि वॉरंट शिवाय अटक करणार आहे. अभ्यासातलं पुढचं कलम आहे मित्रांनो 79 80 81 82 हे सलग आहे. आपल्याला आपला निमोनिक्स आहे. समक्ष अताबे. कलम 79 पोलिसांच्या समक्ष विशिष्ट अपराध केल्यास वॉरंट शिवाय अटक. पुढील अपराध पोलिसांसमक्ष करणाऱ्या व्यक्तीला वॉरंट शिवाय अटक केली जाईल. कलम 125 कलम 130 कलम 131 चा उपखंड 1 4 5
कलम 39-40 नुसार दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्यास आणि कलम 135 खंड 1 नुसार शिक्षापात्र अपराध एवढ्या 1, 2, 3, 4, 5 या 5 परिस्थितीमध्ये पोलिसांसमक्ष जर अपराध करण्यात येत असेल तर पोलीस विना वॉरंट अटक करू शकतात. कलम 80 आता आपण काय म्हटलेले अताबे मग आता अटक करण्याबाबतचे इतर अधिकार. 1. सक्षम प्राधिकाऱ्याने या बाबतीत विशेषरित्या कामावर लावलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास. कलम 110 लोकांसमोर असभ्य वर्तन हा अपराध करणाऱ्या व्यक्तीला वॉरंट शिवाय अटक करता येईल. 2. राहते घर, जागा, लगतची जागा याचा ताबा किंवा प्रभार म्हणजे कंट्रोल आहे त्या जागेवर प्रभार असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार त्या जागेसंबंधी कलम 120 म्हणजे जाणून बुजून अतिक्रमण करणे हा अपराध केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला सुद्धा पोलीस वॉरंट शिवाय अटक करणार आहे. अताबे ता 81 मध्ये ता आला. कलम 81 ता म्हणजे ताकीद. ताकीद मानण्याचे किंवा पोलिसांसमोर जाण्याचे नाकारणे. जी कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी या महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार किंवा त्यानुसार केलेल्या नियमानुसार शिक्षापात्र आणि इतरत्र किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही इतर कायद्यानुसार कोणतीही स्पष्ट तरतूद नसेल असा असज्ञेय अपराध म्हणजे ती कृती पाहिल्यावर कळतं अरे आता बेकायदेशीर वर्तन आहे बरं का याचं, परंतु असज्ञेय म्हणजे कायद्यामध्ये त्याला कलम नंबर ते तरतूद का ही कृती गुन्हा आहे असं सापडत नाही, त्याला म्हणायचं असज्ञेय. संज्ञा आता जसं बघा ताकीद न मानण्याची किंवा पोलिसांबरोबर जाण्याचे नाकारणे हा अपराध आहे कलम 81 नुसार म्हणजे याची संज्ञा केलेली आहे त्याला कलम नंबर आहे. तसा काही अपराध असतात की ते असज्ञेय असतात. कोणतीही स्पष्ट तरतूद नसेल असा असज्ञेय अपराध करेल त्याला पुढील कारणांसाठी पोलीस विना वॉरंट अटक करतील. मग पोलिसांनी ताकीद दिल्यानंतरही अपराध करणे चालू ठेवणे आणि पोलिसांनी स्वतः बरोबर पोलीस ठाण्यावर येण्यास सांगितले असता पोलिसाबरोबर तेथे जाण्याचे नाकारेल अशाही व्यक्तीला विना वॉरंट अटक करता येईल. मित्रांनो आपल्या अभ्यासातलं पुढे आहे कलम क्रमांक 82. 1-2 मिनिटं ब्रेक घेतो, बाहेर खूप आवाज येतोय.